नेमके कारण काय असू शकतात? कौटुंबिक कारण आहेत. त्याची एक साधारण प्राथमिक लक्षणं काय असतात? आपल्या व्यक्तींशी बोलणं कमी करणं, पालकांनी किती गांभीर्याने बघितलं पाहिजे? म्हणतोय हे पूर्णपणे म्हणणं शांतपणे ऐकून घ्या. आपल्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होत जातो? त्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होतो. या मानसिकतेमधून जर बदल करायचा असेल, स्वतःला बदलणं आधी गरजेचं आहे. सगळं संपलंय. कानाडोळा करून चालणार नाही. नमस्कार, कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण 7 लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. खरं तर सावंतवाडी ते छत्रपती संभाजीनगर या 2 शहरांमध्ये ह्या दिवसात काही ज्या घटना घडल्या आणि त्या ज्या काही घटना होत्या त्या घटना पाहता खरंच समाजातील प्रत्येकाचं मन हे खरंच हवणारं आहे आणि सुन्न देखील करणार आहेत. खरं तर क्षणिक मनाचा राग आणि मनावर नसलेला ताबा आणि कुठेतरी आपली जी काही समस्या असेल ती कुणाशी न व्यक्त करता डायरेक्ट अगदी टोकाचा घेतलेला निर्णय आणि त्यातून कशा पद्धतीने एक व्यवस्था किंवा एक कुटुंब कसं उद्ध्वस्त होतं हे आपण ह्या 2 घटनांमधून पाहिलं. त्यामुळे प्रश्न हा आहे की अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा प्रश्न हा पडतो की मुळात कुठेतरी पालक म्हणून या घटनांच्या अगोदर आपण त्यांच्याशी बोलू शकत नाही का? किंवा समाज म्हणून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही का? किंवा मित्र म्हणून त्यांच्याशी आपण संवाद करू शकत नाही का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने समोर येत आहेत. खरं तर मदत मागणे म्हणजे कमजोरी नाही, हा देखील संदेश आपण पोचवायला कुठेतरी कमी पडतो आहे का? तर अशा ह्या संवेदनशील आणि गंभीर विषयावर आज चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत ॲडव्होकेट नकुलजी पालसेकर, जे या भागामध्ये गेली अनेक वर्ष सामाजिक कार्य करत आहेत आणि ते समाजामध्ये वावरत आहेत, समाजाशी बोलत आहेत. आणि त्याचबरोबर अजून आपल्यासोबत याच विषयावर संवाद करण्यासाठी आहेत खऱ्या अर्थानं जर महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या अनुदानित विभागातून जे महिला व बाल विकास संचलित असणारं आपलं अटल प्रतिष्ठान आहे. तर त्या अटल प्रतिष्ठानच्या सहायता कक्षामध्ये त्या समुपदेशक म्हणून काम करत आहेत त्या अर्पिता वाटवे मॅडम आपल्यासोबत आहेत. तर आज आपण त्यांच्याशी याच गंभीर आणि संवेदनशील अशा विषयावर चर्चा करणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर्वप्रथम दोघांचंही या स्टुडिओमध्ये स्वागत करतोय. धन्यवाद. खरं तर आजचा विषय हा फारच गंभीर आहे आणि या संवेदनशील अशा विषयावर आपण चर्चा करण्यासाठी इथे आहोत. पालसेकरजी, मला एक सांगा की जेव्हा ह्या अशा घटना घडतात तेव्हा खरंच मन तर अगदीच सुन्न होतंच, पण अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा मला एक सांगा की साधारण जेव्हा मनामध्ये एखादा विचार येतो आत्महत्येचा किंवा एकागी पडलेल्याचा जेव्हा असा मनात विचार येतो त्याला नेमकी कारणं काय असू शकतात? मग त्याला सामाजिक कारणं किंवा मानसिक कारणं किंवा वैयक्तिक कारणं काय त्याची किनार असू शकते? काय वाटते तुम्हाला? जो विषय तुम्ही आज चर्चेला घेतलेला आहे तो विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो गंभीरही विषय आहे. आणि समाज माध्यमातून आपल्या चॅनेलच्या माध्यमातून अशा गंभीर आणि समाजाचं समुपदेशन करणाऱ्या आवश्यक अशा विषयावर आपण ही चर्चा आयोजित केलीत, याबद्दल आपले मनापासून आभार. आत्महत्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ते आपल्या जिल्ह्यात तर गेल्या दीड महिन्यामध्ये मला जो माहिती असलेला आकडा आहे तो जवळजवळ 10 ते 12 आत्महत्या झालेल्या आहेत. त्या प्रत्येक आत्महत्येमागचं कारणं वेगवेगळी असली, ज्या तरुणांनी आत्महत्या केल्या त्यांची कारणं जरी वेगळी असली तरी सुद्धा या सगळ्या आत्महत्येमागे
कौटुंबिक कारणं आहेत, सामाजिक कारणं आहेत आणि आता बदललेली ही सगळी सामाजिक परिस्थिती तेवढीच जबाबदार आहे. जेव्हा या आत्महत्येमागे आपण कौटुंबिक कारणाचा विचार करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आज कुठच्याही कुटुंबामध्ये जो संवाद पाहिजे होता तो संवाद संपूर्णपणे संपुष्टात आलेला आहे. जेव्हा आपण एखाद्या घरात जातो त्यावेळी घरात जेवढी माणसं असतील त्या प्रत्येक माणसाच्या हातात मोबाईल असतो, कानाला लावलेला मोबाईल असतो, पण त्या कुटुंबात त्या चारही माणसामध्ये कोणत्याही प्रकारचा संवाद नसतो. ही माणसं सगळी त्या मोबाईलमध्ये गुंतलेली असतात. ज्यांच्या घरात शिकणारी मुलं असतील, कॉलेजमध्ये वगैरे जाणारी, तर त्या मुलांच्या समस्या काय आहेत ह्या पालकांना माहीत नसतात. पालकांची परिस्थिती काय आहे त्या मुलांना माहीत नसतात. आणि ही जी गॅप आहे, हा जो संवाद थांबलेला आहे, मला वाटतं संवाद थांबणं ह्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यातला महत्त्वाचा तो घटक आहे. दुसरा विषय असा आहे की आपण जर एक 40-45 वर्ष मागे गेलो, आपणही ते तरुणपणीचे दिवस, बालपणीचे दिवस अनुभवलेले आहेत. त्यावेळी एकत्र कुटुंब पद्धती होती आणि एका कुटुंबात 10-10, 15-15 माणसं असायची. त्याच कुटुंबाचा जो प्रमुख असायचा त्या कुटुंबाच्या प्रमुखाच्या एका नजरेने सगळ्या घरातली माणसं आदराने वागायची. काय करायला पाहिजे, काय करता कामा नये, अशा प्रकारची एक लाईन, मर्यादा त्या कुटुंब प्रमुखाने आखून दिलेला असायचा. परस्पर संवाद असायचा, परस्पर प्रेम असायचं, जिव्हाळा असायचा. ती कुटुंब पद्धती आता संपूर्ण संपुष्टात आलेली आहे. प्रत्येकाचं स्वतंत्र जगण्याची एक स्टाईल आहे. आपण माणसं आज सगळी भौतिक सुखाच्या मागे एवढी फरफडत चाललेलं आहे की आपल्याला खरं जीवन म्हणजे काय याचा अर्थ अजिबात कळत नाही. आणि त्याचा परिणाम मग हे आज जे आत्महत्येसारखे जे विषय होत आहेत ह्या विषयात त्याचं रूपांतर झालेलं आहे असं मला वाटतं. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की मी काही वर्ष, म्हणजे मला वाटतं 10 ते 12 वर्ष, चाइल्ड लाईन म्हणून एक प्रोजेक्ट होता केंद्र सरकारचा, त्या प्रोजेक्टवर डायरेक्टर म्हणून काम केलं. आणि तो प्रोजेक्ट आता गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतरित झाल्यामुळे त्या विषयात आत्ता मी नाही आहे. पण त्या 10 वर्षाचा मी अनुभव घेतला. जवळजवळ 150-200 केसेस त्यावेळी मी ज्या हँडल केल्या, त्या केसेसमध्ये मला अनुभव असा आहे की पालक आणि जी त्यांची मुलं असतील, शिकणारी असतील, त्यांच्यामधला ताणतणाव दिवसेंदिवस का वाढत होता त्याचं एकमेव कारण असं होतं की पालकांनी फार मोठं अपेक्षांचं ओझं ते आपल्या मुलावर टाकलेलं होतं. की स्पर्धा, म्हणजे माझ्या शेजारची जी माझी मैत्रीण आहे त्या मैत्रिणीचा मुलगा आता IIT फर्स्ट आला आणि तो आता परदेशात जातो, महिन्याला 5 लाखाचं पॅकेज दिलं जातं, तूही त्याच पद्धतीनं केलं पाहिजे. अशा प्रकारची जी स्वप्न त्या पालकांची असतील, आईची, बाबांची असतील, ती स्वप्न त्या मुलाच्या डोक्यावर कायम मारायची. आणि त्याच्यातून त्याचा जो ताण होता, त्याचा जो तणाव होता, आपण ही आईवडिलांची जी सगळी महत्त्वाकांक्षा आहे, मला वाटतं असेल ती अतिरेकी महत्त्वाकांक्षा, ही महत्त्वाकांक्षा आपण पूर्ण करणार की नाही या विवंचनेत तो रात्र झोपत नव्हता, ती रात्र झोपत नव्हती. आणि अशा वेळी जी मानसिक स्थिती होती, या मानसिक स्थितीमध्ये एका वेगळ्या याच्यात तो मुलगा लोटला जायचा किंवा ती शिकणारी मुलगी लोटली जायची. आणि हे आत्ता आपल्याकडून होणार नाही. अशा प्रकारची मानसिकता, अशा प्रकारचं फ्रस्ट्रेशन जेव्हा त्या मुलामध्ये निर्माण होतं त्यावेळी ह्या पालकांच्या अतिमहत्त्वाकांक्षेमुळे अशा प्रकारचे प्रकार घडतात असं मला वाटतं. खरंच पाचसेकरजी, म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने हा विषय अगदी सोप्या भाषेत सांगितला आहे, म्हणजे एक प्रकारचं ओझं हे मुलांवर लादलं जातं आहे, फॅक्ट आहे. मॅडम, मला प्रश्न हा आहे की तुम्ही समुपदेशक म्हणून इथे काम करत असताना, या भागामध्ये काम करत अनेक विषय तुमच्यासमोर येत असतील. मला एक सांगा की जर एखादा माणूस एक मानसिक तणावाखाली आहे किंवा एका कुठच्या तरी विषयामध्ये तो गुंतला आहे आणि त्याच्यावर ताण आहे, मानसिक ताण आहे, तर याची एक साधारण प्राथमिक लक्षणं काय असतात आणि ती कशा पद्धतीने तुमच्यासमोर येतात?
गेल्या 7 वर्षापासून मी महिला व बालक विशेष सहायता कक्षावरती समुपदेशक म्हणजेच काउन्सलर म्हणून काम करते. बऱ्याचशा केसेस आमच्याकडे येतात, त्यामध्ये तरुण मुलं सुद्धा आहेत जी सध्याच्या जी काही सध्या त्यांची अवस्था आहे ती थोड्याफार मानसिक दडपणातून जात आहेत हे लक्षात येतं. आणि त्याची लक्षणं काय आहेत, समजा एखादी व्यक्ती किंवा एखादी तरुण किंवा तरुणी मानसिक दडपणाखाली आहे तर ते कसं समजावं, तर ती खूप शांत राहायला लागले. तिचं जे मित्रपरिवार असतो आधी खूप जास्त असतो, जेव्हा तिला एखादं मानसिक दडपण आहे किंवा ती मानसिक तणावाखाली आहे तेव्हा ती आपोआप त्या सर्कलमधून बाहेर पडत जाते. बऱ्याचशा गोष्टी ही ती आपल्या घरच्यांपासून किंवा आपल्या आवडत्या व्यक्तींपासून लपवायला सुरुवात करते. तिचे काही छंद असतात, तिच्या आवडीनिवडी असतात, त्या हळूहळू कमी होत जातात. जे कॉन्सन्ट्रेशन जे असतं किंवा एकाग्रपणा एखाद्या विषयावरती तो कमी होत जातो आणि तिचं लक्ष विचलित होणं हे सुरुवात होते. बऱ्याच वेळेला अशा व्यक्ती आहेत त्या खूप चिडचिड करायला लागतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांच्या घरामधून एखादी गोष्ट त्यांना विचारली जरी की तुला काय होतंय, तरी त्यांचं ते उत्तर असतं ते चिडचिडेपणामध्येच निघतं. गोष्टी सांगत नाहीत, गोष्टी लपवतात आणि मग एकाच खोलीमध्ये स्वतःला कोंडून घेणं किंवा एकाग्र होणं किंवा बऱ्याच वेळेला मग मोबाईलमध्ये घुसून राहणं, घरामध्ये कमी वेळ देणं, आपल्या व्यक्तींशी बोलणं कमी करणं हे ते सुरू करायला लागतात. त्या क्षणी समजावं की कुठेतरी काहीतरी चुकतंय किंवा कुठेतरी काहीतरी निसटतंय, त्या व्यक्तीला कशाच्या तरी आधाराची गरज आहे हे तेव्हा लक्षात येतं. म्हणजे एकंदरीत त्याच्यामध्ये तो जो एकटेपणा येतो किंवा सतत तो आपल्याच विचारात राहतो, हे साधारण ही प्राथमिक लक्षणं आहेत. फाजगर साहेब, तुम्हाला मी असं विचारेन की जसं आत्ता मॅडम म्हणाले तशा की जेव्हा तो एखाद्या मानसिक तणावाखाली असतो तेव्हा मग अशा पद्धतीची एक प्राथमिक लक्षणं ही आपल्यासमोर येतात. तर अशा ह्या लक्षणांकडे काय पालकांनी किती गांभीर्याने बघितलं पाहिजे, कसं काय वाटतं तुम्हाला? सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की या ठिकाणी पालक आणि बालक ह्यांचं एक परस्पर वेगळं नातं निर्माण करणं गरजेचं असतं. बरोबर. अनेकदा मुलांच्या बाबतीत असं घडतं की एखादी चुकीची गोष्ट त्याच्या शाळेत म्हणा कॉलेजमध्ये म्हणा घडली, पण ती आपल्या आईवडिलांना कशी सांगायची या चिंतेत तो असतो. आणि त्यामुळे आता जशा अर्पिता मॅडम म्हणाल्या तसं मग तो त्या तणावाखाली असतो. मी बोलू की नको, बोलल्यावर आईवरील ओरडतील का, रागावतील का, मारतील का, हे लक्षण जेव्हावेळी पालकांना दिसेल त्यावेळी पालकांनी त्या आपल्या पाल्याचा मित्र बनून त्याला विश्वासात घेऊन त्याला प्रेमाने विचारून हे ज्यावेळी इंटरॅक्शन किंवा शेअरिंग त्यांचं होईल त्यावेळी त्याने ही भूमिका घेतली पाहिजे की हो, तुझ्या वयाचा असताना मी पण चुकत होतो, माझ्याकडूनही चुका होत होत्या, तर चूक झाली म्हणजे काय आभाळ कोसळलं असं काय होत नाही. तर जे काय गोष्ट असेल त्या गोष्टीमधून जर आपल्याला एक चांगला मार्ग काढता येईल की जो भविष्यात आपल्याला एक आपल्या तुझ्या भवितव्याच्या दृष्टीनं भविष्याच्या दृष्टीनं तुझ्या जीवनाच्या दृष्टीने एक सकारात्मक मार्ग दाखवेल, अशा प्रकारची भूमिका जर पालकांनी घेतली तर मला वाटतं निश्चितपणे ह्याच्यावर काही पर्याय होऊ शकतात. तो एक क्षण असतो, आत्महत्येचा विचार कधी येतो की त्याला वाटतं की अरे रे, मी आता एकाकी आहे, माझं सगळं भावविश्व आहे, हे भावविश्व सगळं कोलमडून गेलेलं आहे, मी माझी समस्या आहे, माझ्या मनात जे काय कोंडलेलं आहे ते मी कुणाकडे व्यक्त करू, असा जेव्हा एकाकीपणा येतो त्यावेळी या आत्महत्येचे मार्ग त्यांना सुचतात. ठराविक जे आपल्या मेंदूमध्ये पेशी आहेत त्या पेशी उत्तेजित झाल्या की तेव्हा एकच दिसत असतं की नाही, आता सगळं संपलं, आता आपण आपल्यालाच संपवायचं. या भावनेकडे जेव्हा टोकाचा निर्णय होतो त्यावेळी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला जातो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की घरामधली जी काय वडीलधारी मंडळी असेल या मंडळीचंही आपल्या घरात जी आपली मुलं आहेत, वयात आलेली असतील, किशोरवयीन असतील, तर त्या मुलांच्या कृतीकडे यांचं ऑब्झर्वेशन पाहिजे की बाबा समजा माझा मुलगा रोज जेव्हा येतो त्यावेळी टिंगलटवाळी करतो, विनोद करतो, आपण जिथं गेलो होतो तिथं काही गोष्टी घडल्यात त्या आपल्याकडे शेअर करतो, पण गेले 8 दिवस तो एकदम स्तब्ध आहे, काहीच बोलत नाहीत, आपल्यातच गुंतून आहे, असं जेव्हा पालकांना वाटतं त्यावेळी पालकांनी खबरदारी घेऊन जाणीवपूर्वक त्याच्याशी बोलायला गेलं पाहिजे. समजा त्यातही करून जर तो ओपन होत नसेल, हा अनुभव याच्यासाठी सांगतो की नंतरच्या पुढच्या उत्तरार्धामध्ये ती मी केस आपल्याला सांगणार आहे. समजा त्यातही करून तो बोलका होत नसेल तर मग त्या मुलाचे जवळचे मित्रमंडळी कोण आहेत त्याला घरात बोलून आणायचं, त्यांचं एक
त्यांची एकत्रितपणे चर्चा करायची, त्यांच्याकडून माहिती घ्यायची आणि मग त्याला विश्वासात घेतलं तर मला वाटतं तो मुलगा ज्यावेळी तुम्ही पालक म्हणून विश्वासात घेऊन प्रेमाने मायेने त्याच्या पाठीवरून हात फिरवाल त्यावेळी तो निश्चितपणे सांगेल, होय बाबा असा असा विषय आहे आणि या विषयाचं मला टेन्शन आलेलं आहे, माझ्याकडून ही गोष्ट चुकलेली आहे आणि पुढच्या ज्या वाटा होत्यात त्या वाटा निश्चितपणे मोकळ्या होऊ शकतात असं मला एकंदरीत अनुभवावरून वाटतं. म्हणजे तुमच्या साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं असेल तर अशा वेळी संवाद हाच एक महत्त्वाचा 100% विषय आहे. मॅडम, मी तुमच्याकडे येतो. जेव्हा एखाद्या तरुणामध्ये किंवा तरुणीमध्ये जेव्हा अशी एक भावना तयार होते की माझं आता कोण ऐकतच नाही आहे, म्हणजे एकंदरीत असं एका स्टेजवर तो येतो की माझं कोण ऐकत नाही म्हणजे सगळं संपलं आहे, अशी जेव्हा त्याच्या मनामध्ये भावना निर्माण होते तेव्हा एक कुटुंबीय म्हणून किंवा एक पालक म्हणून त्याच्याशी संवाद करताना त्या कुटुंबियाने किंवा त्या पालकांनी कोणती काळजी घ्यायला पाहिजे, काय वाटतं तुम्ही? आता जसं पार्सेकर सर म्हणाले की संवाद हा खूप कमी होत चाललेला आहे. संवाद हा खूप महत्त्वाचा आहे. आपल्या पाल्याच्या मनात जेव्हा ही भावना निर्माण होते की माझं कुणीच ऐकून घेत नाही आणि मी आता एकटं पडलो, याचा अर्थ त्याच्या घरातील संवाद ऑलरेडी संपुष्टात आलेला आहे किंवा त्या प्रमाणामध्ये त्याच्याशी बोललं जात नाहीये. या बाबतीत पालकांनी काय करावं तर मी सांगेन की मुळात आधी पालकांनी मुलाचं पूर्ण म्हणणं ऐकून घेणं हे जास्त गरजेचं आहे. मुलांच्या मनात हा प्रश्न केव्हा निर्माण होतो की माझं कोणी ऐकून घेत नाही, जेव्हा पालक त्याला टाळायला सुरुवात करतात किंवा एखादी गोष्ट तो सांगायला जातो परंतु नाही तुझं हे चुकतं, एकाच वाक्यामध्ये त्याला जज केलं जातं, प्री जज केलं जातं, ते पूर्णपणे चुकीचं आहे. मुलगा चुकीचं सांगतोय किंवा बरोबर सांगतोय हे आधी ठरवण्या अगोदर आधी तो काय सांगतोय हे पूर्ण म्हणणं ऐकून घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यानंतर जे सांगतोय ते चुकीचं आहे की बरोबर आहे हे मग ठरवणं, पण तो पूर्ण म्हणणं ऐकून घेतल्यानंतर त्याला हा आत्मविश्वास देणं की तू जे बोलतोयस ते आम्ही ऐकून घेतलं आहे, आम्ही तुझ्या सोबत आहोत. आणि त्यानंतर त्याचं म्हणणं योग्य आहे ते कसं योग्य आहे आणि अयोग्य असेल तर कसं, हे संवादातून जेव्हा त्याला सांगितलं जाईल तेव्हा त्याला हा आत्मविश्वास येईल की आपले पालक आपल्यासोबत आहेत. नाहीतर बऱ्याचदा मुलाच्या मनात असं असतं की एकदा मागच्या वेळेस त्यांनी ऐकून घेतलं नाही तर मी आत्ता सांगायला गेलो तर आत्ता सुद्धा ते माझं ऐकून घेणार नाहीत, त्यामुळे माझ्यासोबत कुणी नाही, मी काही बोललो तरी पालकांना चुकीचंच वाटतंय किंवा त्यांना असं वाटतंय की मी काय करू शकत नाही. हा जेव्हा त्या मुलाच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होतो तिथे ते मूल खूपशा गोष्टी लपवायला सुरुवात करतो किंवा त्याच्या मनात निगेटिव्हिटी आधीपासून तयार झालेलीच असते आणि मग त्याला खतपाणी हे इथे घातलं जातं. पालकांना एवढंच सांगायचं आहे की आधी मुलगा किंवा मुलगी काय म्हणतोय हे पूर्णपणे म्हणणं शांतपणे ऐकून घ्या, त्याला थोडा वेळ द्या. आपण आत्ता धावत्या जगामध्ये पालकांना आधी मुलाकडे लक्ष द्यायला वेळच नाहीये, ही आत्ताची परिस्थिती आहे. ऑफिसमधून आल्यानंतर सुद्धा बरेचसे पालक आमच्याकडे येणाऱ्या केसेसवरून मी सांगते की ते मोबाईलमध्ये व्यस्त असतात. दिवसभर कामाचा ताण घालवण्यासाठी ते कुठेतरी मोबाईलचा आधार घेतात, पण हा मोबाईलचा आधार घेताना आपलं मूल आपल्याशी काहीतरी बोलू पाहतंय किंवा त्याला काहीतरी त्याच्या आयुष्यात घडलेल्या प्रॉब्लेम बद्दल आपल्याला सांगायचं, हे पालकांचं लक्ष नाही. आणि मग अशातून मग त्या मुलाची भावना होत जाते की मी आता एकटं पडत चाललोय, माझं कोणी ऐकून घेणार नाही. यावरती उपाय हा एकच आहे की संवाद साधणं आणि त्या मुलाचं शांतपणे कोणतीही चिडचिड आणि त्याला प्रिजज न करता ऐकून घेणं हा एकमेव उपाय आहे. मी तुम्हाला आवर्जून हा प्रश्न यासाठी विचारतो की अनेक जेव्हा केसेस तुमच्याकडे येतात तेव्हा त्यातला माझ्या मते अनुभव हाच असेल तुमचा की बरेचसे पालक हे आपल्या बिझी शेड्यूलमुळे ते बिझी असतात, म्हणजे कदाचित त्यांना आपल्या बालकांकडे किंवा आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. बिझी शेड्यूल बरोबर आहे तुमचं, बिझी शेड्यूल आणि त्याहूनही महत्वाची गोष्ट मध्ये कुटुंबामध्ये असणारा कलह. बऱ्याचदा वडील आणि आई हे आपापल्या भांडणांमध्ये व्यस्त असतात आणि त्याचा परिणाम हा मुलांवरती होत जातो इनडायरेक्टली. मूल ऑब्झर्व करत असतं, मूल बघत असतं की आपले आई वडील भांडतायत आणि मग ते रागात असले की मूल कोणतीही गोष्ट सांगायला कचरतं, कारण जो त्यांच्यामध्ये भांडणाचा विषय असतो त्याचा राग अनपेक्षितपणे त्या मुलावरती काढला जातो. आणि बऱ्याचदा असं होतं की छोटी फॅमिली आहे, न्यूक्लिअर फॅमिलीचं आता फॅड आहे सध्या, आई वडील भांडले की ते आपापल्या रूम मध्ये जाऊन बसतात. मग मुलावरती त्याचा भांडणाचा काही परिणाम झालाय का, तो आपल्याबद्दल काय विचार करतोय, हा सध्या विचारच नाही. त्यामुळे कुठेतरी त्या मनावरती तेही दडपण आहे की मी आता जर काही बोललो तर त्यांना पुन्हा राग येईल, मग ते मला पुन्हा प्रिजज करतील, ते माझं ऐकून घेणार नाही. मग अशा वेळी काय पालकांनी काय काळजी घ्यावी, म्हणजे जरी तुमचं बिझी शेड्यूल असेल किंवा तुमचे वाद असतील तरी अशा वेळी काय तुम्ही सांगा? माझं पालकांना एकच सांगणं असतं, तुमचे वाद आहेत मुलांसमोर नको,
ओके ते तुम्ही तुमच्या रूममध्ये सॉर्ट आउट करा. ओके किंवा जेव्हा मुलं घरात नसतील तेव्हा शांतपणे बसून, प्रत्येक वेळेला चिडचिड करणं, भांडणं करणं किंवा हातापायी करणं हा त्यावरचा पर्याय नाही. आणि मुलांच्या समोर तो शक्यतो नाहीच नाही. ओके शांतपणे तुमची भांडणं तुमच्या समोर मिटवा. आणि जर मिटत नसतील तर आमच्यासारखी काउन्सिलिंग सेंटर्स आहेत, तुम्ही त्याचा आधार घेऊ शकता. किंवा मूल नसताना त्यावरती काहीतरी चर्चा करू शकता. पण जेव्हा मूल तुमच्या समोर आहे तेव्हा तुमच्या दोघांमध्ये आलबेल आहे हेच त्याच्यासमोर प्रेझेंट केलं पाहिजे, तर मूल कुठेतरी आपल्याला सुरक्षित समजेल. मला ह्यालाच अनुसरून एक प्रश्न असा होता की एखादे मुलगा किंवा मुलगी जेव्हा आपल्या पालकांना सांगते की किंवा ती बोलत असेल, आपल्या मित्रांसोबत बोलत असेल की नाही मला जगायचं नाही आहे, काय मला संपवायचं आहे सगळं, असं जेव्हा असं सहज बोलून जातात कधीतरी बोलताना वगैरे, तर याकडे पालक म्हणून त्याकडे त्यांनी कसं लक्ष द्यायला पाहिजे? ह्या वक्तव्यावर पालकांनी या विषयाकडे कसं लक्ष द्यायला पाहिजे? किंवा जर मित्रांसोबत जर तो बोलला असेल किंवा एखाद्या मैत्रिणीसोबत एखादी तरुणी बोलली असेल तर त्याकडे त्यांनी कसं पाहायला पाहिजे असं वाटते तुम्हाला? जेव्हा तो मुलगा किंवा ती मुलगी आपल्या मित्रमैत्रिणींकडे व्यक्त होते की मला आता जगण्याची इच्छा नाहीये किंवा पुढे माझ्या आयुष्यात काहीच उरलेलं नाही, बऱ्याचदा मित्रमैत्रिणींना त्या मुलाच्या किंवा त्या मुलीच्या छोट्या छोट्या गोष्टी माहीत असतात, कारण त्यांच्यामध्ये तितक्या प्रमाणात शेअरिंग होणं. मग त्यावेळेला त्या मुलाला किंवा त्या मुलाला आधार देणं, मानसिक आधार देणं हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामध्ये तू असं काही करू नकोस, तू घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे, तुझ्या बाबतीत काही चुकीचं घडतंय तर तू मला सांगू शकतोस किंवा सांगू शकतेस, किंवा आम्ही आमच्या परीने आम्हाला शक्य होईल तितकं तुला काहीतरी मदत करू शकतो, पण तू आमच्याशी व्यक्त हो. हे त्या मुलाला किंवा मुलीला सांगणं हे मित्रमैत्रिणींचं पहिलं काम आहे किंवा कर्तव्य आहे असं मी म्हणेन. दुसरी गोष्ट, जेव्हा आपल्याला ती व्यक्ती सांगते की मला माझ्या मनामध्ये असे काहीतरी विचार येतात, त्यावेळेला त्या व्यक्तीला किंवा त्या आपल्या मित्रमैत्रिणीला एकटं सोडायचं नाही. सतत तिच्यासोबत राहणं, त्याच्यासोबत राहणं आणि संवाद साधणं, पॉझिटिव्हिटी निर्माण करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. अगदीच जेव्हा टोकाचं आपल्याला वाटतंय की आपल्याला नाहीच जमत आहे तर त्या मुलाच्या किंवा मुलीच्या पालकांपर्यंत पोहोचणं, त्यांच्या कानावरती हा विषय घालणं आणि समजुतीने मिटवणं हे मित्रमैत्रिणींचं काम असेल असं मला वाटतं. आणि असं जर सेम प्रकारचं ते पालकांची तर पालकांची काय जबाबदारी आहे अशा वेळी? जेव्हा मूल इतक्या टोकाचा निर्णय घेतं तिथे पालकांनी थोडा विचार करणं गरजेचं आहे की मुळात आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या मनामध्ये हा इतक्या टोकाचा विचार आलाच का, आणि त्यासाठी कुठेतरी आपलं पॅरेंटिंग थोडं बदलणं हे जास्त गरजेचं आहे. आधी पहिल्यांदा त्याच्याशी शांत बसून की तुझ्या मनात हा विचार का आला हे जाणून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी शांतपणे त्याच्याशी चर्चा करणं, त्याच्या मनात सध्या काय वादविवाद चाललेत किंवा मनामध्ये नक्की काय सुरू आहे हे त्याच्याकडून काढून घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे. समजा त्याने एखादी गोष्ट व्यक्त केलीच की असं असं आहे आणि यामुळे मला वाटतं, त्याच्यावरती पटकन रिॲक्ट न करता किंवा न रागवता किंवा तू हे असं कसं करू शकतो, असं कसं बोलू शकतो, ही रिॲक्शन न देता त्याला शांतपणे समजावून सांगणं, त्याला शांत करणं आणि त्याच्यावरती नंतर उपाययोजना करणं. उपाययोजनामध्ये सुद्धा पहिलं महत्त्वाचं आहे ते आपल्या घरातलं वातावरण शांत ठेवणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसरं प्रायोरिटी बेसिसवरती मुलाशी सतत संवाद करणं, त्याच्या सतत संपर्कात राहणं किंवा तो कुठे आहे, कुठे जातोय, किती वेळेला आला आणि त्याने काय केलं दिवसभरात हे जाणून घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे. असं कसं आहे, मला एक सांगा की जेव्हा हे अशा समोर आपल्या घटना घडत असतात त्याविषयी मगाशी पण तुम्ही बोलताना काही त्यामध्ये उल्लेख देखील केलात, तर थोडासा आपण ह्या विषयाला अनुसरून आहे म्हणून मी तुम्हाला विचारतो की सध्याचा सोशल मीडिया, त्यानंतर त्या सोशल मीडियामधली असणारी एक स्पर्धा, ओके, मग त्यामध्ये तो मगाशी जसं तुम्ही म्हणालात तसं की तुलना करणे हा जो विषय आहे, नात्यांमधील वाद, ओके, त्याच्यानंतर ह्या स्पर्धेमध्ये येणारं यश अपयश, अशा काही ह्या सगळ्या घटना, ह्या ज्या काही घटना असतात तर याचा आपल्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होत जातो? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपण विचारलेला आहे. एखाद्या भागात जेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न येतो किंवा त्या ठिकाणी काही म्हणजे कायद्याच्या बाहेर गोष्टी घडतात ज्याचा समाजाला त्रास होतो, तेव्हा तिथं पोलीस यंत्रणा अलर्ट होते. मला तसं वाटतं की आता मानसोपचार तज्ज्ञाची पण संख्या वाढवली पाहिजे. मुलं, तरुण आणि एकंदरीत आपण सगळेच फार मोठ्या मानसिक तणावाखाली आहोत. आणि पहिल्यांदा मी सांगितल्याप्रमाणे मानसिक तणावाखाली असण्याची आपली कारणं खूप वेगवेगळी आहेत. की
जेव्हा टोकाचे काही संकेत सिम्पटम जसे रोगाचे दिसतात तसे ज्यावेळी आपल्याला दिसतात त्यावेळी फक्त पॅरेंटिंग करून चालणार नाही किंवा फक्त संवाद करून चालणार नाही, तर अशा वेळी अशा पेशंटला मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जाण्याची गरज आहे आणि तो विषय केलाच पाहिजे. आजकाल या विषयाकडे पालक तेवढ्या मोठ्या गांभीर्याने पाहत नाहीत. समाज माध्यमांचा आज काय परिणाम झालेला आहे की समाज माध्यमांचा परिणाम असा झालेला आहे की बहुतेक जण सगळेच आजकाल आभासी दुनियेत आहे आणि आभासी दुनिया आणि प्रत्यक्ष आपलं जीवनशैली आपलं जीवन यामध्ये फार मोठं अंतर आहे आणि हे अंतर आज आपल्या लक्षात येत नाही. हे अंतर जसं दिवसेंदिवस आणखी वाढत जाईल त्यावेळी अशा प्रकारचे समाज बिघडवणारे, समाजाचं मानसशास्त्र बिघडवणारे समस्या आणि प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होतील. आणि म्हणून समाज माध्यमांना मग ती प्रिंट मीडिया असू दे किंवा सोशल मीडिया असू दे त्याने अशा प्रकारच्या बातम्या देताना सुद्धा थोडं तारतम्य बाळगलं पाहिजे. आपल्या सावंतवाडीची 2 दिवसापूर्वी घटना घडली. ती घटना खरोखरच म्हणजे संवेदनशील मनाला खूप वेदना देणारी होती. कारण इयत्ता 10वीतली मुलगी म्हणजे तिचं वय माझ्या मते 15-16 वर्षाची टीन एजमधली मुलगी असणार. ती मुलगी सावंतवाडीच्या तळ्याकडे येते कारिवड्यामधून. जो मुलगा आता इथं काय विषय नेमकी जी वरवरची बातमी आहे ती किती एकतर्फी प्रेम अशा प्रकारचा विषय असेल. जर त्यांनी त्यांचं अगोदर काहीतरी इंटरॅक्शन होतं, आकर्षण होतं, तरुण वयात आकर्षण हे अगदी सहज होतं, त्याच्यामध्ये त्याला काय अगदी मोठ्या प्रमाणात दोष द्यायला पाहिजे असं हरकत नाही. पण त्या वयातही सावरणारं वातावरण जर समाज माध्यमांनी निर्माण केलं तर मला वाटतं या विषयाला थोडंसं एक चांगल्या दृष्टीनं विचार करता येईल असं म्हणता येईल. आता ती मुलगी गेली. ती मुलगी ज्या घरातून गेली त्या मुलीच्या आईवडिलांचा आयुष्यभर प्रत्येक दिवशी मृत्यू आहे. कारण हे दुःख कवटाळूनच पुढचे दिवस त्यांना काढायचे आहेत. म्हणजे ते एक कुटुंब उद्ध्वस्त झालं. ज्या मुलाने त्या मुलीला वाचवण्यासाठी उडी मारली तोही मुलगा गेला. तोही मुलगा कुणातरी करता सरवता मुलगा असणार, तेही कुटुंब उद्ध्वस्त झालं. त्यामुळे आत्ताच्या या तरुण पिढीच्या समोर समाज माध्यमांनी काय ठेवायला पाहिजे आणि काय ठेवता कामा नये याचं भान राखलं पाहिजे. बातम्या दिल्या पाहिजेत, ब्रेकिंग न्यूजही दिल्या पाहिजेत. बातमी काय घडलं, कशामुळे घडलं हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते, समाजातल्या प्रत्येक घटकाला. आता तर तीच उत्सुकता आताच्या डिजिटल युगामध्ये खूप वाढलेली आहे. अशा वेळी त्या पिढीसमोर आपण काही अतिरंजित ठेवत नाहीत ना. मध्यंतरी एकदा असाच एक विषय झालेला होता काही वर्षापूर्वी की एका यूट्यूब चॅनलने एक माहिती न घेता ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली एक अशी बातमी छापली की ज्यामुळे ज्याच्या बाबतीत ती बातमी होती त्याची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आणि मोठा वाद निर्माण झाला होता. नंतर ज्याने ती बातमी दिली होती त्याने घरी जाऊन माफी मागून त्याची जी काय अवहेलना झाली होती, ज्याचा काय अवमान झाला होता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे वास्तवात घडलंच नाही ते लोकांपर्यंत पोहोचलं होतं. त्यामुळे समाज माध्यमांनी सुद्धा अशा प्रकारचे विषय हाताळताना आता काल प्राथमिक स्तरावर जेव्हा अशी बातमी गेली की त्या ज्या मुलीने उडी मारून आत्महत्या केली त्यांचं भांडण झालं, हे सगळं याच्यावर दिसलं आपल्याला, ते मान्य करू. पण आता पोलीस चौकशीमध्ये त्याला काही वेगवेगळे आयाम आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांच्या बातम्या देताना समाज माध्यमानं, प्रिंट मीडियानं तारतम्य बाळगलं पाहिजे असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. कारण त्याच्यातूनही काही अनेक विषय होतात. तुम्हाला एक दुसरा मी मगाशी बोलताना विषय सांगितला होता, तो एक सगळ्यात महत्त्वाचा विषय. या जिल्ह्यातच काही एक 10 वर्षापुढली घडलेली अतिशय दुर्दैवी घटना आहे की मुलांच्या कलाने, म्हणजे जेव्हा मुलांचा आपण करिअरचा विचार करतो, होय प्रत्येक पालकाला असं वाटत असतं की आपली मुलं ही कर्तृत्वान व्हायला पाहिजे, आपल्या मुलांनी 4 पैसे चांगले कमावले पाहिजेत, ज्या काय आपल्या भौतिक सुखाच्या कल्पना आहेत आपल्या मुलांच्या त्या मार्गी लागल्या पाहिजेत, हे असं वाटणं काही चुकीचं नाही. पण तो काळ वेगळा होता. त्या काळामध्ये पालकांच्या शब्दाबाहेर मुलं नव्हती. म्हणजे शाळेतून जर 5 मिनिटं आपला मुलगा उशिरा आला तर वडील दारात
छडी घेऊन उभे असायचे, तू 5 मिनिटं कुठं होतास ते सांग. बरोबर. ती आज परिस्थिती नाही आहे आणि ते आता वातावरणाने आणि पालक त्या भूमिकेमध्ये वावरतही नाहीत. पालक आज वेगळ्याच टेन्शनमध्ये आहे. तर समजा तुमचा 12वी मुलगा पास झाला, त्याला एक जेमतेम मार्क पडले आणि त्या मुलामध्ये समजा एखादं कौशल्य असेल. आज कौशल्य विकासाच्या खूप गोष्टी होत आहेत. शासनही त्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. तर त्याच्यामध्ये एखादं कौशल्य समजा एक नृत्याचं स्किल असेल, तर अशीच एक मुलगी जिला 12वीत काही कमी मार्क पडले होते पण तिच्याकडे नृत्याचं स्किल होतं आणि तिला आवड होती, जिल्हा स्तरावर अनेक बक्षिसं मिळत होती. पण त्याच्या वडिलांना वाटलं की नाही, हिला मी सायन्सकडे घालणार, डॉक्टर करणार. ती मनाविरुद्ध गेली होती. ते तिला सायन्स झेपलं नाही आणि मग शाळेत काहीतरी ती अभ्यास करत नाही, काय करत नाही म्हणून त्या पालकाचा जो एक शिक्षक मित्र होता त्याने त्याला सांगितलं की मुलीला काय जमत नाही, म्हणजे 6 माहीत पण तिला काही ती त्या विषयात पास झालेले वगैरे वगैरे, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष ठेवा. पुढे प्रकार घडला तो खूप विचित्र होता. त्या पालकाला वाटलं की असं शिक्षकाने विचारलं म्हणजे आपल्या प्रतिष्ठेला बाधा आलेली आहे. ओके. म्हणजे ही गोष्ट आताच्या पालकाने अगदी त्याचं चिंतन केलं पाहिजे, याच्यासाठी मी मुद्दा नमूद करतो. आणि पालक आपल्या त्याचे वडील त्याच्यावर भडकले तिच्यावर की नाही, तू माझं नाव घालवलंस, माझी प्रतिष्ठा आहे समाजात वगैरे वगैरे. रागाच्या भरात जे काय अद्वत बोलायचं होतं ते त्या रागाच्या भरात ते बोलले आणि ते गेले. त्या मुलीने नंतर म्हणजे 12वी म्हणजे साधारण 17-18 वर्षाची मुलगी, सुंदर मुलगी, सुंदर नृत्य करायची, तिची नृत्याची आवड होती. त्या मुलीने आश्चर्य वाटेल की गळफास लावून आत्महत्या केली, पण आत्महत्या करण्यापूर्वी तिने चिठी लिहिली. त्या चिठीमधलं एक वाक्य होतं ते सगळ्यात महत्त्वाचं होतं. होय पप्पा, तुमच्या महत्त्वाकांक्षा, तुमच्या आशा आकांक्षा मी पूर्ण करू शकत नाही. मी हतबल आहे. माझ्यामुळे तुमची प्रतिष्ठा धुरीला मिळाली, असं काहीतरी तिने ते लिहिलं आणि तिनं आत्महत्या केली. आता मला सांगा, ज्यावेळी मित्रत्वाच्या नावाने ज्या शाळेमध्ये ती शिकत होती त्या शिक्षकाने त्या तिच्या पालकांना सांगितलं की जरा मुलीकडे लक्ष द्या, अभ्यासाचा तिचा प्रॉब्लेम आहे. त्यावेळेस जी ट्रीटमेंट किंवा जो विचार आता आमच्या समुपदेशक अर्पिता वाटवणे सांगितलं, हाऊ टू ट्रीट त्या प्रसंगाला आपल्या मुलीला घेऊन बसून, जर ते त्या पद्धतीनं केलं असतं तर त्या मुलीचाही जीव गेला नसता आणि हा प्रसंग उद्भवला नसता, असं मला वाटतं. म्हणजे ती तुलना होणं चुकीचं आहे. 100%. बरं. म्हणजे एकंदरीत अशा ह्या घटनांचा थेट आपल्या मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम होतो असं तुमचं मत आहे. मॅडम, मला एक सांगा की जेव्हा ह्या अशा घटना घडतात आणि एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी जेव्हा आत्महत्येचा प्रयत्न करते किंवा आत्महत्येचा विचार करते, त्यावेळी याकडे किंवा ह्या प्रसंगाच्या वेळी जेव्हा तो आपल्याला समजतो की बाबा त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला किंवा विचार केला, तर अशावेळी पालकांनी किंवा त्याच्या नातेवाईकांनी किंवा त्याच्या मित्रमैत्रिणींनी त्याच्याशी काय बोलावं आणि काय बोलू नये, किंवा हा जर प्रसंग मारून न्यायचा असेल किंवा त्यातून बाहेर काढायचा असेल तर त्यावेळी अशावेळी काय बोलायला पाहिजे आणि काय बोलता कामा नये हे पण काळजी घ्यायला पाहिजे, काय सांगाल? जेव्हा असा विचार एखादी तरुण किंवा तरुणी किंवा एखादी व्यक्ती करते की आता मला जगून उपयोग नाही किंवा माझ्या मनात आत्महत्या मी करणार आहे किंवा मी करायला जातो, सर्वप्रथम त्याला शांत करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर त्याच्याशी बसून त्याच्याशी संवाद साधणं आणि त्याचं म्हणणं ऐकून घेणं. जसं मगाशी मी सांगितलं की म्हणणं ऐकून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. ते चुकीचं आहे की ते बरोबर आहे हे नंतर ठरवायचं आहे, पण आधी त्याला काय म्हणायचं आहे हे पूर्णपणे शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे. त्याच्या मनात हा विचार का आला याचं कारण शोधणं हे जास्त महत्त्वाचं आहे. त्याला कुणाकडून त्रास होतोय का, त्याच्या मनामध्ये काही प्रश्न पडलेले आहेत का, किंवा तो नक्की कोणत्या समस्येशी आता सामना करत आहे हे पहिल्यांदा जाणून घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे. जेव्हा आपल्याला एखादी व्यक्ती अशी सांगते तर फटकन त्याला असं बोलणं की किंवा असं सर म्हणाले की तुलना करणं हे खूप चुकीचं आहे. की बऱ्याच वेळेला पालकांचं मग असं होतं की असं काहीतरी मूल पटकन रागाच्या भरात सांगतं तेव्हा मग ते तुलना करायला लागतात की अमक्याचा मुलगा किंवा मुलगी बघ, तो अमुक करतोय, तो तमुक करतोय, तुझ्याने काहीच होत नाहीये, तू काहीच करू शकत नाहीस. हे जेव्हा अशा वेळेला आपण त्याला बोललो जातो तर त्याला डिवसलं जातं. त्यापेक्षा
तो भलेही काही करत नसेल किंवा त्याच्या आवडीनिवडी वेगळ्या असतील आणि आपल्याकडून त्याच्या अपेक्षा काहीतरी पालकांच्या वेगळ्या असतील, सध्याच्या स्थितीमध्ये जर त्याने हा विचार केलाय की मी पुढे जगणार नाही, तर त्याला जे वाटतंय त्याला सपोर्ट करणं हे जास्त महत्वाचं आहे ना की पालकांना काय वाटतंय. कारण मुलाला एका शांत स्टेजवरती आणून मग त्याच्याशी संवाद साधला तर कदाचित त्याची ती मानसिकता बदलू शकते. कारण त्याला हा आत्मविश्वास येतो की मी चुकीचं पाऊल टाकायला निघालोय, पण माझे आई वडील माझ्या सोबत आहेत, ते मला असं काही करू देणार नाहीत, त्यांच्यासाठी मी महत्वाचं आहे, ही जाणीव करून देणं हे आई वडिलांचं जास्त कर्तव्य आहे. बऱ्याचदा असं होतं की मूल असं काहीतरी पटकन रागाच्या भरात बोलून जातं, आई वडील नातेवाईकांमध्ये चर्चा करतात की तो असं बोलला, त्याने असं केलं किंवा तिने असं केलं. नातेवाईक त्यानंतर मग त्याला प्रश्न विचारून जे पुढचा प्रॉब्लेम क्रिएट होतो. नातेवाईकांचा उद्देश वाईट नाहीये की विचारणं, पण ते चुकीच्या वेळेला आणि चुकीच्या पद्धतीने विचारलं जातं, चर्चा होते आणि मग त्यामध्ये तो गुरफटत जातो. आमच्याकडे एक केस अशीच होती की घरी वाद झाले, त्या मुलीने घरी नाहीच, ती घर सोडून गेली आणि त्यानंतर मग पोलिसांकडे ती आमच्याकडे आली होती. जेव्हा तिला विचारलं त्या मुलीचं उत्तर एकच होतं, मी काय, मला काय वाटतं, मी काय आहे हे समजून घेण्यापेक्षा नातेवाईकांना काय वाटतंय आणि नातेवाईक काय सांगतायत हे जास्त महत्वाचं वाटतं आई वडिलांना. यासाठी तिचा तो मेंटल हे समतोल ढासळला होता आणि तिचं म्हणणं होतं की आता माझंच जर ऐकून घेत नाहीत तर मला जगून उपयोग नाही. त्यामुळे मी नेहमी सांगते की आधी पहिल्यांदा शांतपणे ऐकून घ्या की ते मूल काय म्हणतंय, आणि जर ते ह्या स्टेजला म्हणत असेल तर आपल्याकडे त्याच्याशी संवाद साधण्यापेक्षा दुसरा पर्याय नाही. अगदीच तुमच्या हाताबाहेर जाते तर एखाद्या मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यायलाही हरकत नाही. ते शांतपणे त्यांच्या पद्धतीने बोलतात, समजावून सांगतात. पण ही गोष्ट, या गोष्टीचा बाऊ करण्यापेक्षा किंवा इतरांमध्ये चर्चा करण्यापेक्षा त्या मुलाला किंवा त्या मुलीला विश्वासात घेऊन घरच्या घरी सॉर्ट आऊट करणं हे कधीही चांगलं. यालाच अनुसरून माझा हा प्रश्न आहे की मगाशी जसं पाचसेकर सर म्हणाले तसं की लोक काय म्हणतील हा एक सामाजिक दबाव असतो, म्हणजे तो प्रत्येकावर असतो, म्हणजे आपल्यावर पण असतो अनेकदा. लोक काय म्हणतील आहे तीच भावना त्या मुलांमध्ये पण असते. ओके, ही जी काय मानसिक दबाव आहे आणि ह्याचा फार मोठा त्या घटनेवर परिणाम करतोय. मग ह्या जर मानसिकतेमधून जर बाहेर काढायचं असेल, या मानसिकतेमधून जर बदल करायचा असेल तर काय करावं लागेल? लोक काय म्हणतील हा तर एक सामाजिक प्रश्न जो पेटंट वर्षानुवर्ष चालत आलेला आहे. त्याला आपल्याकडे बदलण्यासाठी काही उपाय नाही. मुळात आपली मानसिकता बदलणं हे जास्त गरजेचं आहे. माझ्या म्हणण्यानुसार लोक काय म्हणतील यापेक्षा मला काय वाटतं आणि माझ्या आयुष्यामध्ये ज्या 4 निवडक व्यक्ती आहेत ज्या माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहेत त्यांना काय वाटतं हे जास्त महत्त्वाचं आहे. लोक आपलं आयुष्य घडवायला येत नाहीत, आपले प्रॉब्लेम सॉर्ट आउट करायला लोक येत नाहीत. आनंदामध्ये सगळे सहभागी असतात, परंतु बऱ्याच वेळेला दुःखामध्ये आपल्याला टॅकल करावं लागतं. बऱ्याच वेळेला मुलांमध्ये असतं की मी असं काय केलं तर माझे नातेवाईक काय म्हणतील, मी असं केलं तर लोक काय म्हणतील. लोक काय म्हणतील याच्यापेक्षा तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय आवडतं ते आधी जोपासा, हे जास्त महत्वाचं आहे. आणि त्याहूनही मी आताच्या मुलांना एक महत्वाचं सांगेन की तुमच्या आई वडिलांना काय वाटतं हा विचार करणं जास्त महत्वाचं आहे लोकांपेक्षा. आत्ताची जी पिढी आहे, म्हणजे पालकांना मला बऱ्याचदा सांगावंसं वाटतं आणि मी आमच्या कार्यक्रमांमध्ये सांगते सुद्धा, आधीचं पॅरेंटिंग खूप वेगळं होतं. जसं की सर म्हणाले की आम्हाला छड्या बसायच्या, आम्हीही ते अनुभवलेलं आहे. आताच्या पालकांचं असं आहे की आम्हाला मिळालं नाही म्हणून आम्ही मुलांना देण्याचा प्रयत्न करतो. त्यातून प्रॉब्लेम असा झालाय की मुलांमध्ये नकार ऐकण्याची सवय राहिलेली नाही. मुलांमध्ये आपले पालक काय मेहनत करतायत, आपले पालक आपल्यासाठी काय करतायत त्याची जाणीव कमी होत चाललेली आहे. मुलं फक्त आत्मकेंद्रित आहेत की मी हे करणार, मी हे ठरवलंय, मला हे करायचंय. आणि मग जेव्हा चुकीचं काहीतरी घडत जातं तेव्हा मग लोक काय म्हणतील हा विचार केला जातो. ते चुकीचं आहे. आधी पहिल्यांदा स्वतःवरती लक्ष केंद्रित करा. तुमची फॅमिली, तुमच्या फॅमिलीमध्ये जे काही योग्य वाटते ते तुम्ही करा. त्यासाठी पालकांचा सल्ला घ्या. तुमचा स्वतःचा जो छंद आहे तो आधी पहिल्यांदा तुम्ही क्लिअर पालकांशी बोलायला शिका. तुमचं म्हणणं जेव्हा तुम्ही पालकांना व्यवस्थितपणे मांडू शकाल त्यानंतर पालक तुम्हाला निर्णय देतील. प्रत्येक वेळेला लोकांचा विचार करत राहिलो तर आपण मागेच राहणार आहोत, आपण कधीच पुढे जाऊ शकत नाही. लोकांचा विचार करण्यापेक्षा पालकांना जास्त महत्त्व दिलं तर हे प्रॉब्लेम बऱ्यापैकी सॉर्ट आऊट होतात. आणि अशा वेळेला मला वाटतं की आपले छंद जोपासणं, बऱ्याचदा चिडचिड होते, नाही असं नाही, काही गोष्टी या मनाविरुद्ध होतात की त्यासाठी स्वतःला सावरणं, पॉझिटिव्हिटी निर्माण करणं किंवा मोठ्यांचा सल्ला घेणं, किंवा जसं की तुम्ही मगाशी म्हणालात की
आपल्याला काहीतरी समस्या आहे हे मांडणं हे जास्त महत्वाचं आहे आणि त्यावरती सल्ला घेणं. बरेच मुलं लाजतात, म्हणजे ती कमजोरी कमजोरी समजली जाते की मी कसं विचारू, मी कसं बोलू. नाही, ती कमजोरी नाहीये. आपल्याला एखादा जर प्रश्न पडलाय, आपल्याला जर एखादा प्रॉब्लेम आहे, आपण दुसऱ्याला विचारू तेव्हा आपलं तो कुठेतरी प्रॉब्लेम 50% सॉर्ट आउट होतो. त्यासाठी मला वाटतं पालकांशी संवाद हे जास्त महत्वाचा आहे. खरं तर आजची चर्चा ही आपली सावंतवाडीमध्ये घडलेल्या एका घटनेवरून आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या घटनेवरून आहे. दोन्ही घटना अगदी परस्पर विरोधी आहेत, पण जो काय क्षण आहे तो टोकाचा निर्णय आहे. म्हणजे त्यातला हे आहे तो टोकाचा निर्णय. म्हणजे सावंतवाडीची घटना जर पाहिली असेल तर त्याला कुठेतरी प्रेमाची किनार आहे आणि छत्रपती संभाजीनगरमधली घटना जर पाहिली असेल तर त्याला आयफोन पाहिजे होता, त्याचा तो हट्ट होता. मग हे जे म्हणजे घटना जरी वेगवेगळे असले तरी त्याचा जो क्षणाचा निर्णय होता तो फारच टोकाचा होता. बरोबर. मग या घटनांकडे तुम्ही कसं पाहतात किंवा या जेव्हा घटना तुमच्याकडे येतात तेव्हा तुम्ही त्या कशा हाताळतात, याकडे तुम्ही कसं बघतात आणि तुम्ही काय सांगतात? आता छत्रपती संभाजीनगरमध्ये जी घटना घडली त्यांचे काही असेल, फोनवरून असेल किंवा त्यांचे अंतर्गत वाद असतील, हो, मुलाने हा टोकाचा निर्णय घेणं हे अत्यंत चुकीचं होतं. त्यातूनही असं निदर्शनास आलं होतं की त्याची आई त्याला कन्व्हिन्स करू पाहत होती की तू माझ्याकडे ये. मग मुलाने आधी आईचा विचार करणं जास्त महत्त्वाचं आहे. आमच्याकडे ज्या केसेस येतात त्यामध्ये आम्हीही अनुभवतो की मुलांमध्ये आणि आई वडिलांमध्ये जी अटॅचमेंट आहे ती खूप कमी होत चाललेली आहे. म्हणजे एका केसमध्ये तर एका मुलीला आम्ही असा प्रश्न केला होता की ठीक आहे, तुझं आवडीचं करिअर तू निवड, पण त्यानंतर तुझी जी सिंगल मदर आहे, तुझी आई आहे आणि तुझ्या बहिणी आहे, तू त्यांना बघणार ना? मुलीचं डायरेक्ट उत्तर होतं की माझा काय संबंध. ओके. मुळात आधी आपण एकमेकांसाठी आहोत ही भावना असणं ही जास्त महत्त्वाचं आहे. कुटुंबामध्ये वाद किती असू दे किंवा काही असू दे, आपलं रिॲक्शन हे इतरांना दुःख देईल असं कोणत्याही प्रकारे होऊ नये असं मला वाटतं. पालकांची भूमिका यामध्ये जास्त महत्त्वाची ठरते. तुमचे वाद आहेत, मग अशी मी म्हटलं तसं तुमचे वाद तुमच्यापर्यंत मिटवा, तुमच्या मुलांपर्यंत येऊ देऊ नका. आणि मुलांना नकार पचवणं आणि मुलांना कसं हँडल करायचं हे आत्ता एक ते ठराविक वयात आल्यानंतर आपण त्यांना नाही बदलू शकत. एक 15-16 वर्षानंतर आपण मुलांना सांगितलं की तुला असंच करायचंय, असंच वागायचंय, ती मुलं नाही ऐकणार. कारण त्यांची एक मानसिकता, ते स्वतः वयात येतात, त्यांची मानसिकता स्वतःची तयार होते, त्यांची स्वतःची मतं तयार होत आहेत. त्यांचं म्हणणं त्यांना असं वाटतंय की नाही, मी ठरवलंय ना, मी करू शकतो. मग ह्या वेळेला आपण पालक म्हणून त्यांना नाही बदलू शकत. हा बेस कुठे पाहिजे? जेव्हा मुलं एक 12-13 वर्षापर्यंत असतात तेव्हा. जसं की मी मगाशी सांगितलं एक छोटं उदाहरण, मुलं समजा एखाद्या मुलाने दप्तर नाहीये माझ्याकडे म्हणून पालकांकडे मागणी केली. दप्तराची किंमत असते 700-800 रुपये असते. आपल्या वेळेला आपण जेव्हा अशी एखादी वस्तू मागायची, मला आठवते आज मागितली तर आठवड्याभरानंतर मिळायची. ती ही पालकांची परिस्थिती असेल त्यावरती. आत्ताच्या पालकांची परिस्थिती नसली तरीही आमच्याकडे तर अशा केसेस आहेत की आई किंवा वडील मजुरी करतायत पण त्यांच्या मुलांच्या हातामध्ये 27 आणि 30-30 हजाराचे मोबाईल आहेत. पण त्या मोबाईलचं निष्पन्न काय होतंय त्यातून, तर कुठेतरी त्यांचे स्वतःचे न्यूड फोटो एकमेकांना पाठवले जातात किंवा इतर कुठच्या चुकीच्या गोष्टींसाठी त्याचा वापर होतोय. पालक आपल्यासाठी किती मेहनत करतायत, त्यांनी आपल्याला एखादी वस्तू कशी मिळवून दिली किंवा त्यासाठी त्यांनी काय कष्ट केले याची जाणीव मुलांमध्ये असणं हे जास्त महत्वाचं आहे. भले ती 10 रुपयाची पेन्सिल का असेना, पालकांचे कष्ट हे मुलांना जाणीव असली पाहिजे आणि पालकांनी ही जाणीव करून देणं जास्त महत्वाचं आहे. प्रत्येक वेळेला त्याने मागितलं आणि मी लगेच दिलं नाही, मग पुढच्या वेळेला त्याने असंच एखादा आता आयफोन समजा मागितला, आयफोनच्या किमती तर खूप आहेत, एखाद्या पालकाला नाही शक्य होत आणि मग ते नाही दिलं म्हणून मग मुलं विचार टोकाचा करायला लागतात की मला देत नाहीत, माझ्यासाठी काहीच केलं नाही. म्हणजे या छोट्या गोष्टीवरून पुढचे टोकाचे निर्णय घेतले जातात. पालकांनी थोडं पॅरेंटिंग बदलणं गरजेचं आहे. मुलांना आत्तापासूनच सांगा, तुम्ही काय करताय हे मुलांना कळलं पाहिजे आणि त्यातून हे प्रत्येक गोष्ट देणं किंवा मुलांच्या बाजूने प्रत्येक गोष्टीला उभं राहणं चुकीचं आहे. कधीतरी त्या मुलाला हे समजावून सांगितलं पाहिजे की तू चुकतोयस, इथे थांब. आपण प्रत्येक वेळेला त्याची बाजू घेत गेलो, मग भलेही तो शाळेमध्ये असू दे किंवा बाहेर असू दे, तो त्याचं म्हणणं खरं करण्यासाठी काहीही करतो. मग त्यासाठी पालकांनी थोडं बदलणं, स्वतःला बदलणं आधी गरजेचं आहे, तर कुठेतरी ते मूल बदलेल. बऱ्याच वेळेला असं असतं की मूल लहान आहे, ते उद्धटपणे बोलतं. लहान वयामध्ये मुलं पटकन काहीतरी बोलून जातात. आपल्याला ते लहान आहे म्हणून त्याचे छान वाटतं ऐकायला, पण ते एखाद्या ठराविक वयांमध्ये जेव्हा आपल्याला 4 चौघांसमोर बोलतं त्यावेळेला झालेला अपमान हा खूप वाईट असतो. मग ते टाळण्यासाठी आधीपासूनच तुम्ही तिथे थांबवा चुकीच्या गोष्टी.
ही झाली संभाजीनगरमधील घटना, त्याला अनुसरून तुम्ही बोललात. आता सावंतवाडीचा जो काही प्रकार होता त्याला कुठेतरी प्रेमाची किनार बरोबर. आहे. तर या घटना, जेव्हा अशा घटना तुमच्याकडे येतात तेव्हा तुम्ही काय पालकांना सांगतात, किंवा जेव्हा समजतात तेव्हा तुम्ही काय समुपदेशन करता? आमच्याकडे बऱ्याचशे येतात, तरुण येतात. ओके. म्हणजे कुठेतरी प्रेमभंग झालेला असतो, हं. नैराश्य आलेलं असतं. बऱ्याच केसेस अशा असतात की 1-4-5 वर्षापासून त्यांचं एकमेकांसोबत प्रेम असतं आणि अचानक 4-5 वर्ष झाल्यानंतर त्या मुलाला किंवा त्या मुलीला असं वाटायला लागतं की नाही, आपलं पुढे काही चालणार नाही, हिचा स्वभाव असाच आहे किंवा ह्याचा स्वभाव असाच आहे, असं जेव्हा वाटतं तेव्हा ते अचानक ब्रेकअप करतात. आणि त्यानंतर ती मुलगी किंवा तो मुलगा, बऱ्याच वेळेला आमच्याकडे येणाऱ्या तरुणी असतात, त्या नैराश्यामध्ये जातात. बऱ्याचशा केसेस आमच्याकडे याच येतात की आता मला जगावंसं वाटत नाहीये, मी काय करू. 1-2 केसेसमध्ये आम्ही त्यांना काउन्सिलिंगही केलेलं आहे. त्यामध्ये मला असं वाटतं की त्या मुलीला समजावून सांगणं, म्हणजे मी प्रत्येक वेळी मुलींना हाच प्रश्न विचारते की ज्या आई वडिलांनी तुम्हाला 25-28 वर्ष वाढवलं, मोठं केलं, ते जास्त महत्त्वाचे आहेत की आता 4-5 वर्षापूर्वी भेटलेला जो कोणी तुमचा पार्टनर आहे तो, हे आधी शोधा. आपण प्रायोरिटी कुणाला दिली पाहिजे? ज्यांनी आपल्यासाठी कष्ट केलेत, खस्ता खाल्ल्यात त्यांना, ना की आता 4-5 वर्षापूर्वी आलेला मुलगा आहे. त्याने धोका दिला म्हणून मी मगाशी म्हटलं, नकार पचवण्याची सवय ही असली पाहिजे. मग असं पटकन कोणीतरी एखाद्या गोष्टीला नाही म्हटलं तर मुलांमध्ये टोकाचे विचार येणार नाही. बऱ्याचशा मुली आमच्याकडे येतात आणि त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम हा असतो की त्या ह्या छोट्या गोष्टी आईवडिलांसोबत शेअर करू शकत नाहीत. बरोबर. म्हणजे आहे त्यांचं आईवडिलांनाही माहीत असतं की मुलीचं प्रेम आहे किंवा काय, पण त्यांच्यामध्ये संवाद झालेला नसतो किंवा ह्या गोष्टी आई विचारत नाही किंवा मुलगी स्वतःहून सांगत नाही. त्यामुळे मग मुलीला सगळं पुढे टोकाचं. आणि आत्ताचे जे प्रेम प्रकरण आहेत ती नुसतीच प्रेम प्रकरणं नाहीत, त्यामध्ये फिजिकल रिलेशन पण आहेत, पैसे खर्च करणं सुद्धा आहे, लिव्ह इन रिलेशन सुद्धा आहे, रिलेशनशिप. कुठेतरी एखादी मुलगी ते प्रकरण सिरियसली घेते, ती भावनिकदृष्ट्या अडकलेली असते आणि मग तिला त्यातून बाहेर काढणं हे खूप कठीण होऊन जातं. त्यासाठी बऱ्याच वेळेला आमच्याकडे काउन्सिलिंग करून तिला पहिल्यांदा मानसिक आधार दिला जातो ओके. की ठीक आहे, तुझ्याकडून काही चुकीचं घडलेलं नाही, जे भावना आहेत त्या आहेत, नैसर्गिकच आहे, ते प्रेम होणार आहे, बाकी सगळं होणार आहे, पण आता यातून बाहेर कसं पडायचंय, तर पहिल्यांदा तू तुझ्या आईवडिलांचा विचार कर. ओके. तुझ्या एखाद्या चुकीच्या निर्णयामुळे त्यांचं पुढचं जे भविष्य आहे, जसं सरांनी सांगितलं की आयुष्य हे पुढे रडत काढावं लागतं. कधी कधी ती मुलगी जी असते ती आईवडिलांची एकुलती एक मुलगी असते आणि मग तिने असा एखादा टोकाचा निर्णय घेतला तर पुढे आईवडिलांचं काय, कारण त्यांनी आतापर्यंत तिच्याकडे बघूनच जीवन काढलेलं आहे. आम्ही त्या मुलीला तेच सांगतो की पहिल्यांदा आईवडिलांचा विचार कर. तुझं जीवन इथेच थांबलेलं नाहीये की त्याने तुला सोडलं किंवा तिने तुला सोडलं म्हणून इथे सगळं संपलं असं नाही. पुढे करिअर आहे, तू काहीतरी नवीन करू शकतो. एखादी निगेटिव्ह गोष्ट पॉझिटिव्हली घ्यायला शिक की मला सोडलं, म्हणजे आपल्याला जेव्हा आपण स्वतःला प्रायोरिटी देतो तेव्हा बाकीच्या पुढच्या गोष्टी नगण्य वाटायला लागतात असं मला वाटतं. पाचक सर, मला एक सांगा, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी अशा घडतायत, म्हणजे सावंतवाडीची घटना तर ती अक्षरशः म्हणजे शाळेत जाणारी मुलगी होती. मला एक सांगा की आत्ताच्या ह्या सगळ्या परिस्थितीकडे पाहिलं तर शाळा म्हणा किंवा महाविद्यालय म्हणा, या ठिकाणी आता जसे इतर आपले महत्त्वाचे विषय असतात, म्हणजे जसे पालक सांगतात की या विषयामध्ये तू जरा लक्ष ठेव, शिक्षकांना सांगत असतात की तुम्ही माझी मुलगी ह्या विषयामध्ये कमी पडते. तर पाचक साहेब, हे जर सगळे विषय पाहिले असतील तर आज शाळा महाविद्यालयांमध्ये खऱ्या अर्थानं समुपदेशनाची गरज आहे. कसं पाहते? कारण मगाशी पण तुमच्या चर्चेतला तो एक मुद्दा होता, काय सांगा? अतिशय चांगला प्रश्न विचारला, काळाची गरज ओळखून. जेव्हा काही मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत, मग आपल्या महाराष्ट्रातील नाशिक असेल, पुणे असेल, ठाणे असेल, मुंबई असेल, या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात खाजगी समुपदेशन सेंटर सुरू झालेले आहेत. ह्याचं कारणच असं आहे की आजची तरुण पिढी ही या सगळ्या डिजिटल युगात एका आभासी विश्वात गुरफटलेली आहे आणि त्या आभासी विश्वातून अनेक या समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे त्या समस्या जर निराकरण करायचं असेल तर त्यासाठी मला वाटतं आता महाराष्ट्र शासनाने पण एक सकारात्मक पाऊल उचललेलं आहे अशी माझी माहिती आहे की शाळांमधून जसे कौशल्याचे विषय सुरू केलेले आहेत, स्किल डेव्हलपमेंटचे, म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान न देता भविष्यातील बेरोजगाराची समस्या असेल, म्हणजे जनरेशन ऑफ एम्प्लॉयमेंटचा टास्क जर पूर्ण करायचा असेल तर त्याच्यासाठी स्किल डेव्हलपमेंटचे विषय आता शासनाने शाळांमधून सुरू केलेले आहे.
त्याच अनुषंगाने आता समुपदेशकांची नियुक्ती करण्याची गरज आहे. जे शिक्षक काही मानसशास्त्र हा विषय घेऊन जे कोण ग्रॅज्युएट झालेले असतील तर अशा शिक्षकांना आता ज्या ज्या ठिकाणी खास शहरामध्ये सायकॉलॉजीचे मानसशास्त्राचे 6 महिन्याचे 1 वर्षाचे कोर्सेस सुरू झालेले आहेत. तर त्या शिक्षण संस्थांनी अशा शिक्षकांना निवडून त्यांना त्याच्यासाठी पाठवलं पाहिजे आणि आपल्या शाळेमध्ये अशा प्रकारचे 1-2 शिक्षक पाहिजेत समुपदेशन करणारे. याची जर विषय सुरू केला तर मला वाटतं अगदी शालेय जीवनापासूनच महाविद्यालयीन जीवनामध्ये सुद्धा याचे काही सकारात्मक परिणाम आपल्याला पाहायला मिळतील आणि जो हा चिंतेचा विषय आहे तो दूर होऊ शकेल. मगाशी बोलताना मी तुम्हाला सांगितलं, मी सुद्धा अनेक केसेस हाताळल्यात, पण एक इथं मुद्दाम नमूद करावीशी अशी एक केस आहे. एक 7-8 वर्षापूर्वीची घटना आहे. एका सावंतवाडी लगतच्या एका गावामधून अशी घटना घडली की आई आणि वडील, आई शिक्षिका, वडील सरकारी नोकरीत आणि त्यांना 11वीतला मुलगा होता. 11वीतला म्हणजे तो साधारण 17-1 वर्षाचा असेल. 10वीपासून तो सारखा मोबाईलचा इतक्या अधीन झाला होता, ॲडिक्ट झालेला होता की तो काहीच ऐकत नव्हता. पालकांनी खूप प्रयत्न केले. पालक घाबरत होते की आपण जर याला ओरडलो आणि जर काहीतरी टोकाची भूमिका घेतली तर. पण जे मगाशी आमच्या अर्पिता मॅडमने सांगितलं की नकार पचवता आला पाहिजे, नकार देता आला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या खरोखर बरोबर आहेत. पण ते पालक काही दडपणाखाली होते की आपण रागाच्या भरात काही बोललो वगैरे. पण जेव्हा तो मुलगा 12वीला गेला तेव्हा सुद्धा कॉलेज सुरू झाल्यावर सुद्धा त्याच्या वर्तनात काही बदल झालेला नाही. तर एक दिवशी वडिलांनी सहज त्याला म्हटलं, अरे आता लक्षात घे, तुझं हे महत्त्वाचं वर्ष आहे, म्हणजे 12वी हा तुझा लाईफ टर्निंग पॉईंट आहे, हा तुझा बेस आहे, तुझ्या पुढच्या आयुष्याच्या वाटचालीची पायाभरणी आहे. आपल्या भाषेत त्यांनी, ते सुज्ञ होते पालक, त्यांनी समजावलं. आता आपण मगासपासून एवढी चर्चा एकाच लाईनवर करतो आहोत की आपण त्यांना समजावलं पाहिजे, ह्याच लाईनवर करतो. पण इथं जे उदाहरण मी देणार आहेत त्याचे वेगळे परिणाम कसे असतात, म्हणजे पालक आता किती अगतिक झालेत त्याचंही उदाहरण आहे. एवढं सांगितल्यावर त्या मुलाने त्या वडिलांच्या गळ्याला धरलं दोन्ही हाताने आणि एकदम तो एक्साइट झाला. इतका एक्साइट झाला की तो आईला सुद्धा आवरत नव्हता. शेवटी जीव वाचवण्यासाठी त्या दोन्ही आई वडिलांनी त्या मुलाला घरातच ठेवलं, काय होईल ते होईल, आणि ते आले आणि त्याला कोणीतरी सांगितलं की एक चाइल्ड लाईन म्हणून संस्था आहेत आणि पार्सेकर त्याचे डायरेक्टर आहेत, तर त्यांना तुम्ही भेटा. योगायोगानं ते तसे परिचित होते, ते आले, त्यांनी सगळी मला घटना सांगितलं. मी म्हटलं मी येतो. माझ्या लक्षात आलं की 1-2 सेटिंगमध्ये हा विषय होणार नाही, ह्याला जवळजवळ एक 5-6 सेटिंग घ्यावी लागतील. त्या मुलाकडे मी गेलो, मी बसलो, त्याला मी म्हटलं की बाबा हा मोबाईल आहे ना, माझं आता वय एवढं आहे, मला याच्यातलं काय कळत नाही, मला जरा शिकवतो का, असं करून त्याच्याकडे सुरुवातीला दोस्ती केली. मग हळूहळू त्याच्या मित्रांची नावं विचारली, त्याच्या मैत्रिणीची नावं विचारली, मग त्याचं टाइम टेबल विचारलं, मग 12वीतला विषय, मग तो ह्याचा भोगता होता, कोणाचा, अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकरचा. मी म्हटलं असं काय नसतं, आता तुझे बाबा एवढे हुशार आहेत म्हणून तू तरी कुठं हुशार व्हायला पाहिजे. अमिताभ बच्चनचा मुलगा काय अमिताभ बच्चन झाला, सचिन तेंडुलकरचा मुलगा काय सचिन असं माझं एक 7-8 सेटिंग झाले आणि तो माझा चांगला मित्र झाला. आणि मग माझ्या लक्षात आलं की तो माझं ऐकतोय. मग त्याला मी समजवलं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो मुलगा नंतर चांगल्या मार्काने 12वी कॉमर्स पास झाला आणि आता तो पुढे शिकतोय, आता नोकरीला पण लागलेला असेल. ही घटना तुम्हाला का सांगितली की बाप समजावतच होता खूप चांगल्या पद्धतीत, पण त्याच्या डोक्यात ते जो मोबाईल हाच आपला ऑक्सिजन आहे आणि ह्या ऑक्सिजनच्या बाबतीत कुणी काय आपल्याला हे करू नको सांगता का म्हणे, हे ते बसलेलं होतं डोक्यात. त्यामुळे तो एक्साइट झाला, आईच्या अंगावर गेला, बापाच्या नडेला पकड आणि खूप त्याने राडा केला. तिथं काय होतं तिथे तोडफोड केली, सगळं केलं, पण त्याच्यातून एक चांगलं निघालं. हे सांगण्यामागचा मुद्दा असा आहे की आता समुपदेशकांची गरज आहे. आता मी जेव्हा यांचं समुपदेशन चालू असतं तेव्हा काही ऑफिशियल कामासाठी तिथं गेलो तर मला वाटतं यांना NSINच्या गोळ्या घेऊनच तिथं बसावं लागेल, कारण खूप विचित्र समस्या असतात. आणि या समस्या कशामुळे झाल्यात, आत्ताच्या सामाजिक परिस्थितीमुळे झाल्यात, आपल्या अतिरेकी महत्वाकांक्षेमुळे झाल्यात.
आपण आपली क्षमता काय आहे या क्षमतांचा विचार न करता भौतिक सुखाच्या मागे जे धावत आहोत त्या दृष्टीने झाल्यात. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की आता मी MIDC मध्ये आहे. MIDC माझे काही उद्योजक मित्र आहेत. आता माझ्या उद्योजक मित्रांनी समजा 80 लाखाची गाडी आणली, माझी क्षमता जास्तीत जास्त 8-9 लाखाचीच गाडीची आहे. बरोबर. पुढे माझी क्षमता नाहीये याचा मी विचार केला पाहिजे. तसंच पालकांनाही आपलं जे पाल्य असेल, आपला मुलगा असेल, मुलगी असेल, तिची भौतिक कुवत काय आहे, आपली आर्थिक स्थिती काय आहे, आपण या सगळ्याचा ताळमेळ कुठं लावू शकतो याचा जर शांतपणे विचार केला तर मला वाटतं या समस्या बऱ्याच दूर होतील. दुसरं एक आत्ता ग्रामीण भागामध्ये एक अतिशय संवेदनशील विषय आहे आणि तो काही कॉलेजच्या प्रिन्सिपल यांच्याशी मी बोललेलो आहे. हा मुद्दाम या ठिकाणी मी विषय का म्हणतोय की पालकांनी सजग व्हायला पाहिजेत. काही ग्रामीण भागातून मुली कॉलेजला म्हणून आमच्या महाविद्यालयात येतात. बरोबर. जे आई वडील बिचारे असतात शेवटी रात्रीचं तोंडाकडे हात कसा जाईल या चिंतेत असतात, मोलमजुरी करणारे असतात, ते आपल्या कामाला जातात. मुलगी सकाळी बाहेर पडली आहे, मुलगी संध्याकाळी येते, तर दिवसभर काय करते हे त्या बिचाऱ्या मगाशी जसं अर्पिताने सांगितलं असं ते कोण पाहतं? थकलेले असतात, काय 2 घास खातात, झोपतात. मुलीने एक 5,000चा ड्रेस घातला, कुठून आणला? मुलीकडे 20,000चा मोबाईल आला, कुठून आणला? याची चौकशी होत नाही. ह्या सगळ्या ज्या मुली असतात ह्या मुलींचा सुंदर दिसणाऱ्या ग्रामीण भागातल्या मुली ज्या शहरात येतात त्यांचा गैरफायदा घेण्याचे प्रकार होत आहेत. ते आज उजेडात येत नाहीत, कोणी घाबरून बोलत नाहीत, पण हा खरोखर सामाजिक विषय आहे. आणि एक सजग सामाजिक कार्यकर्ता म्हणून मला ह्या बोलण्याचा प्लॅटफॉर्म मिळाला म्हणून बोलतोय. ही परिस्थिती आहे. आणि मग अर्पिता मॅडमने ज्या काही किस्से सांगितले ते किस्से असेच आहेत की मग ती मुलं फसतात. एक दोघांचंही शारीरिक आकर्षण असतं, त्यांची दोघांची गरज असते. काही जण त्याचा अशा प्रकारे आपल्याकडे असलेल्या आर्थिक स्रोताचा वापर करून त्यांचा गैरफायदा घेतात आणि मग त्या मुलीला वगैरे नंतर लक्षात येतं पालकांना की अरे हिला फसवलंय. आणि मग नंतर ज्या सगळ्या शारीरिक, मानसिक, कौटुंबिक ज्या समस्या निर्माण होतात त्या नंतर होतात. त्यामुळे हे विषय दिवसेंदिवस वाढत आहेत. आपापल्या परीनं तुमच्यासारखी चॅनेल असतील, काही प्रिंट मीडिया असेल, काही सामाजिक कार्यकर्ते असतील, आपापल्या परीनं प्रयत्न करतायत. शासन स्तरावर हे बघा, लक्षात घ्या, कुठचाही विकास मग तो समाजाच्या जडणघडणीचा असेल, समाजाच्या वैचारिक आरोग्याचा असेल, शारीरिक आरोग्याचा असेल, ह्या सगळ्या गोष्टी फक्त तुम्ही सरकारकडून अपेक्षा करून चालणार नाहीत. सरकारच्या मर्यादा आहेत. 365 दिवस फक्त सरकारलाही दोष देऊन चालणार नाही. त्यासाठी समाजातील जे संवेदनशील घटक आहेत, तुमच्यासारखी जी मीडिया आहे, जे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि आपण काहीतरी समाजाचं लागतो. कारण प्रत्येक वेळी काय होतं, असे एखादे विषय घडतात की ते अंगावर कुणी घ्यायचे. एका पोक्सोच्या केसमध्ये ती केस मी ओपन केली म्हणून मला धमक्या येत होत्या. मी फक्त माझ्या घरात का सांगितलं नाही की कुटुंबातली माणसं टेन्शनमध्ये, पण मी बाहेर ते सगळं झेलत होतो. हे ज्यावेळी समजा एखादा विषय माझ्या अंगावर शेकला गेला, त्याचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे एका प्रकरणात, त्याच्यामध्ये बाहेर वाच्यता अशी होते की हो शाणं होतो, एका धडं शिकायला तो बरा झाला, ह्याच्या पलीकडे आपल्याला कोणी आधार घेता येत नाहीत. आपल्या गोष्टी आपल्याला टॅकल करायला पाहिजेत. या अनुषंगाने मी एवढंच सांगू शकतो की या ठिकाणी प्रत्येक सजग संवेदनशील नागरिकाची जबाबदारी आहे, प्रशासनाची जबाबदारी आहे, मीडियाची जबाबदारी आहे, समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी की हे विषय दिवसेंदिवस खूप वेगळ्या दिशेने चाललेले आहेत आणि हे जर आपल्याला थांबवायला पाहिजेत तर आपण सगळ्यांनी या विषयात एकमेकाच्या सहकार्याने सामूहिक प्रयत्न करणे गरजेचं आहे. अर्पिता मॅडम, मी तुमच्याकडे येतो. म्हणजे जसं पालसेकर सर म्हणाले तसे की हा विषय होता एक मुलाचा, म्हणजे त्यांनी एक ते जिवंत उदाहरण दिलं. म्हणजे अनेकदा सहज बोलताना आपण पण एकमेकांना सल्ले देत असतो की पालकांनी मित्र व्हायला पाहिजे, म्हणजे अशा पद्धतीचे सल्ले. पण हे सहज सोपं आहे का? म्हणजे असं होऊ शकतं का? म्हणजे जसं आता पालसेकर हे त्या मुलाचे मित्र बनले आणि त्यामुळे त्यातून तो रिझल्ट आला. तर अशी काही उदाहरणं आहेत का? असं एखादं उदाहरण आहे ज्यांच्याशी तुम्ही मित्र मैत्रीण बनलात आणि त्यातून रिझल्ट आला, अशी उदाहरणं सहित मला एखादं आहेत ना.
अशी उदाहरणं आहेत की जिथे कुठेतरी आम्ही कमी पडलो, कारण मुलाचा स्वभाव थोडा मोबाईलकडे ॲडिक्शन असल्यामुळे विक्षिप्त बनला होता. आणि अशी उदाहरणं आहेत की जिथे आमच्या मध्यस्थीमुळे आई वडील आणि मुलीचं रियुनियन झालेलं आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की आई वडील म्हणजे आपल्याकडे म्हण आहे की सोनाराने कान टोचलेले कधीही चांगले. म्हणजे काय, घरच्यांनी उपदेश दिला तर मुलांना ते वाईट वाटतं, पण बाहेरच्या एका व्यक्तीने उपदेश दिला किंवा तिने समजावून सांगितलं तर मुलं पटकन अट्रॅक्ट होतात. का तर ते ऐकून घेतात. मुलांचा असा समज असतो की आई वडील ऐकून घेत नाहीत, पण ह्या मॅडम किंवा हे सर आपलं ऐकून घेत आहेत. आमच्याकडे एक केस अशी आहे की तिच्या आई वडिलांसोबत बऱ्याच वर्षापासून वाद आहेत, म्हणजे जवळपास 10 वर्षापासून. तिचा असा समज आहे की आई वडिलांसाठी आपण काहीही नाही, त्यांनी आपल्यासाठी काही केलेलं नाही, त्यामुळे मीही त्यांना महत्त्व देत नाही. छोटे मोठे वाद नंतर मग एके दिवशी आमच्याकडे ती मुलगी आली. आई वडिलांनी तिला, वडिलांनी खूप मारलं म्हणून सकाळीच ती येऊन बसली होती आमच्या ऑफिसमध्ये. आई वडिलांनाही आम्ही बोलवून घेतलं, खूप समजावून सांगितलं. आमच्या तर काउन्सिलिंगमध्ये बरेचदा मी हे इमोशनली घ्यायचा प्रयत्न करते, कारण प्रॅक्टिकल घेण्यापेक्षा हे नातं इमोशनल आहे आणि ते इमोशनल जी जास्त जोडलं जाईल तितका आमचा प्रयत्न असतो. त्या मुलीलाही आम्ही समजावून सांगितलं, वडिलांची परिस्थिती इतकी नाही की ते आधीपासून तिला सर्व पद्धतीने पैसा पुरवतील किंवा तिच्या सगळ्या गरजा पूर्ण करतील, पण तरीही ते कष्ट करून स्वतःच्या काही हौशी मारून त्या मुलीला त्यांनी शिकवलेलं आहे, तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हां, कुठेतरी ते थोडेफार कमी पडत असतील, पण इथे त्या मुलांनी समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. त्या पद्धतीमध्ये आम्ही आई वडिलांनाही काउन्सिलिंग केलेलं आहे की आत्ताची जनरेशन असं नाही आहे की आई वडील सांगतील, जसं आमच्या काळात होतं की आई वडिलांनी सांगितलं आपण गप्प बसलो. आता तसं नाही आहे. आता मुलं सोशल मीडियाच्या मागे आहेत किंवा सोशल मीडिया, जसं पार्सेकर सरांनी सांगितलं, ते आभासी जग ते बघतात. म्हणजे बऱ्याचदा सोशल मीडियावरती खूप चांगली लाईफस्टाईल असते, खूप सुखी असं ते व्यक्ती आपल्याला स्वतःला भासवत असते किंवा सगळं आहे हे भासवत असतं, आणि मग मुलं ते अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात की मी सुद्धा असंच असायला पाहिजे, माझ्याकडे सुद्धा हे सगळं असलं पाहिजे. त्याचं कुठे ना कुठेतरी इनडायरेक्ट प्रेशर हे पालकांवरती येतं. आणि जेव्हा पालकांची परिस्थिती नसते किंवा पालकांना पटत नाही आणि ते एखादी गोष्ट नाही म्हणतात तर मुलं त्यांच्या पटकन विरोधात जातात. मुलीच्या बाबतीतही सेम आहे की आई वडील आपल्याला देत नाहीत म्हणून तिने इतर कुणाचा तरी आधार घेतला. तिचा मित्र होता, आम्ही आमच्याकडे बोलवलं. बऱ्याच म्हणजे जवळपास 2-3 तास लागले आम्हाला त्या तिघांमध्ये सर वालबेल करायला. आत्ता हळूहळू होतंय, असंही नाही की आत्ता काउन्सिलिंग केलं आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्यांच्यात बदल झाला, असं होत नाही. त्यासाठी काउन्सिलिंगचे 3-4 सेटिंग घ्यावे लागतात. जी समोरची व्यक्ती आहे तिला आधी आपल्याकडे पहिल्यांदी हे करावं लागतं की आत्मविश्वास द्यावा लागतो की इतर कुणी नसेल तरी आम्ही तुझं म्हणणं ऐकून घेतो आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत. तर ती व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टी ज्या आई वडिलांनाही सांगू शकत नाही ते आमच्याशी शेअर करते. या तिघांच्या बाबतीत आम्ही हेच केलं. आई वडिलांना कुठेतरी मुलीचं म्हणणं समजावून सांगितलं, तिच्याशी थोडं इमोशनल अटॅचमेंट वाढवली आणि मुलीला आई वडिलांचे कष्ट थोडे जाणीव करून दिली की ते काय करतायत ते बघ. आता सध्या ते व्यवस्थित आहेत, वाद कमी आहेत, संवाद सुद्धा थोडाफार कमी आहे, पण हळूहळू तो वाढत जाईल. आणि याच्या अगदी अपोजिट केस आमच्याकडे अशीही आहे की एक मुलगा आला होता आमच्याकडे, अगदी 9वी-10वीत शिकणारा मुलगा आहे, पण आई वडील अगदी सुस्थितीत असल्यामुळे म्हणजे पैशाची काही कमतरता नाही, त्याला लहानपणापासून सगळ्या वस्तू दिल्या गेल्या, कोणत्या गोष्टीला नाही म्हटलं नाही. म्हणून मी मगाशी म्हटलं मुलांमध्ये नकार देणं किंवा मुलांना नकार ऐकायला लावणं हे किती महत्त्वाचं आहे, याचं हे उत्तम उदाहरण आहे. त्यांना सगळीकडे जाऊन आल्यानंतर कोणीतरी आमचं नाव सांगितलं की तुम्ही एकदा जाऊन भेटा म्हणून. ते आले आमच्याकडे, पण मुलगा जेव्हा आमच्या समोर बसला तेव्हा त्याचा एकंदर जो ॲग्रेसिव्हनेस होता तो लक्षात आल्यानंतर थोड्या क्षणाला मलाही वाटलं की नाही हँडल होऊ शकत, पण मी बोलण्याचा प्रयत्न केला. पार्सेकर सरांच्या बाबतीमध्ये तो मुलगा ऐकला, पण इकडे अगदी अपोजिट होतं. त्याने अगदी मोबाईलपासून जे बोलायला सुरुवात केलं त्यानंतर त्याला समजवताना तो इतका ॲग्रेसिव्ह व्हायला लागला, कारण यापूर्वी समजवणं हा विषय त्याच्या आयुष्यात कधी आला नव्हता. त्यामुळे त्याला असं वाटायला लागलं की आम्ही कुठेतरी ओव्हर बोलतोय आणि आम्ही त्याला दाबण्याचा प्रयत्न करतोय. मुलाने शेवटपर्यंत आमचं ऐकून घेतलं नाही. त्यानंतर तो बाहेर गेला. त्याचे आई वडील त्याला कन्व्हिन्स करत होते, कारण मी नंतर त्याच्या वडिलांना सांगितलं होतं की जरा या, तुमच्याशी बोलायचंय. त्याने वडिलांना असं सांगितलं होतं की तू जर तिथे गेलास तर मी बाहेर जी गाडी आहे ती फोडणार. मीही वाट बघत बसले होते की वडील आतमध्ये येत आहेत का, कारण मला ते खटकलं. आमच्या वेळेला आई वडिलांना ही बोलायची हिंमत नव्हती की असं मी करेन म्हणून. तेव्हा काय व्हायचं हे आम्हाला माहिती. वडील अर्धा तास त्याला कन्व्हिन्स करत बसले, पण वडिलांनी एका शब्दाने, असं आमची अपेक्षा होती की त्यांनी सांगणं गरजेचं होतं की तू थांब, मी जाऊन येतो, मग आपण पुढचं काहीतरी बोलूया.
याचा कुठेतरी निष्कर्ष असा निघतो की मुलाला आधीपासूनच नाही ऐकण्याची सवय नाही, त्यामुळे त्याच्या मतानुसार आपले आई वडील हे आपलंच ऐकणार आणि त्यांनी आपलंच ऐकलंच पाहिजे, नाहीतर मी काहीही करणार. ही जी मानसिकता आहे ही खूप चुकीची आहे. आणखीन 2-4 वर्षांनी तो मुलगा कदाचित त्याला चांगली संगत मिळाली तर तो बदलेल, किंवा असंही होईल की त्याच संगतीमध्ये तो वाहवत जाईल आणि कुठे काहीतरी अनुचित प्रकार घडू शकतात. दोन्ही प्रकारच्या केसेस आमच्याकडे येतात. आमचे जेव्हा लेक्चर्स होतात पालकांवरती जास्त प्रमाणामध्ये, शाळांवरती आम्ही लेक्चर्स घेतो, आम्ही पालकांना हाच सांगण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही कुठेतरी तुमचं पॅरेंटिंग थोडं बदला. 15 वर्षाच्या मुलांना बदलणं इतकं इझी नाही, पण जे आता आपल्या हातात आहे ते मूल म्हणजे एक मातीचा गोळा आहे, त्याला आकार देणं हे आपल्या हातात आहे. मग तो कशा पद्धतीने द्यायचा, जेणेकरून मुळात आधी घरामध्ये जर मूल त्या पालकांचा आदर ठेवत असेल तर बाहेर सेम ते वागणार. घरामध्ये जर तो विचार त्यांनी नाही केला तर तो इतरांचा विचार करेल, याची गॅरंटी खूप कमी आहे. खरं तर या प्रश्नालाच मी अनुसरून हा प्रश्न विचारेन की कधी कधी पालकांचं मत असं असतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी हे करूच शकत नाही किंवा असं होऊच शकत नाही, असा एक त्या आत्मविश्वास त्यांचा असतो. मग कदाचित तो फाजील असेल किंवा त्याला दुसरंही काय म्हणू शकतो. याकडे कसं पाहताय, म्हणजे अशा जेव्हा केसेस असतात, म्हणजे जसं आता मगाशी जी केस तुम्ही सांगितली, तर मुळात याकडे पालकांनी काय विचार करावा की जेव्हा अशा गोष्टी घडतात त्यांच्यासमोर, तेव्हा पहिलं आधी ते हेच सांगतात नाही माझं मुलगा हे असं काहीच करू शकत नाही, तर याकडे कसं पालकांनी बघावं, काय काळजी घ्यावी अशा वेळी? बरेचसे पालक असे आहेत ज्यांना मुलांवरती खूप विश्वास असतो. मी त्याला फाजील विश्वास किंवा त्यांचा गैरसमज आहे असं मी म्हणणार नाही. काही मुलं तितक्या प्रमाणामध्ये त्यांच्याशी वागतात, विश्वास आहे, पण प्रत्येक वेळेला आपलं मूलच बरोबर आहे आणि समोरची व्यक्ती चुकीचं आहे, हा जो आत्मविश्वास आहे हा कुठेतरी बदलणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की शेजारची व्यक्ती आपल्याला सांगत असते की आज मी तुझ्या मुलाला किंवा तुझ्या मुलीला इकडे बघितलं तिकडे बघितलं, किंवा ती अमुक अमुक गोष्ट चुकीची करते, तू लक्ष घाल. तेव्हा इथे पालक काय करतात, ती समोरची जी व्यक्ती आहे तिला चुकीचं ठरवतात, किंवा तिच्या मुलीचं मग काढलं जातं की तुझी मुलीकडे बघ, माझं मूल तसं नाहीये. कुठेतरी म्हण आपल्याकडे आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. कुठेतरी आपल्या मुलाकडे यावेळेला जेव्हा बाहेरची व्यक्ती सांगते की तुझं मूल चुकतंय, आपल्या मुलाकडे लक्ष देणं हे जास्त गरजेचं आहे. त्यावेळेला हा आत्मविश्वास बाळगून उपयोग नाही की माझं मूल असं करूच शकत नाही. आत्ताच्या मुलांमध्ये आपण घरामध्ये जे संस्कार देतो ते फॉलो करतात, पण बाहेर जाऊन त्यांना कोणत्या प्रकारची संगत मिळते किंवा बाहेर जाऊन ते कुठे अनुचित गटामध्ये तर सहभागी झाले नाही आहेत ना, काही चुकीचं करत नाही आहेत ना, ह्याच्यावरती लक्ष ठेवणं हे जास्त गरजेचं आहे. विश्वास पाहिजे, मुलावरती विश्वास ठेवणं गरजेचंच आहे. तो जे सांगेल त्याच्यावरती विश्वास ठेवला तर कदाचित ते मूल जास्त शेअर करू शकेल. पण जिथे आपल्याला वाटते चुकीचं आहे तिथे आधी बाहेरून आधी पडताळून पाहणं आणि मग त्या मुलाच्या बाबतीत कॉन्फिडेंटली बोलणं हे जास्त महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला मुलांना माहीत नसतं की आपण जे करतोय ते चुकीचं आहे की बरोबर आहे. त्यांना ठीक आहे अमका करतोय ना, माझा मित्र किंवा मैत्रीण करतोय म्हणून मीही करणार, या फ्लोमध्ये ते असतात. पालकांनी ते त्यांना समजून घेणं आणि त्यांच्याशी चूक की बरोबर याविषयी संवाद साधणं हे जास्त महत्वाचं आहे. मुलाचा बद्दलचा जो आत्मविश्वास असतो, प्रत्येक पालकाला आपलं मूल हे प्रिय आहे की माझं मूल असं आहे, मी दिलेले संस्कार आहेत ते असं करणारच नाही. पण आत्ताचा जो सोशल मीडियाचा अतिरिक्त वापर आहे किंवा बाहेरची जी संगत आहे त्यावरती प्रत्येक वेळेला आपण आपल्या मुलांवरती निर्भर राहू शकत नाही की माझं मूल प्रत्येक वेळेला बरोबर असेलच. त्यासाठी त्याच्या चुका त्याला योग्य वेळी दाखवून देणं, मुळात आपलं मूल काहीतरी चूक करतंय हे पालकांनी ॲक्सेप्ट करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. तिथून मग त्या मुलाला आपण योग्य मार्गावरती आणू शकतो. तुम्ही ही सर्व प्रकरणं जवळून पाहतात म्हणून अजून एक तुम्हाला उपप्रश्न करतोय की म्हणजे ज्या घटनांमुळे आपण आज तुमच्याशी बोलतोय त्यातल्या 2 परस्पर विरोधी, एका मुलाचा हट्ट होता तर सावंतवाडीच्या घटनेला प्रेमाची किनार होती. तुम्ही जेव्हा ही प्रकरणं हातात तेव्हा जास्त करून तुमच्याकडे येणारी जी प्रकरणं असतात किंवा जे काही समाजामध्ये आपण प्रकार पाहतोय तर सगळ्यात प्रेमाची त्याला कुठेतरी किनार किंवा त्यातून हे घडणारे प्रकार असतात. मग अशा वेळी कशी कसरत होते, यातून कसं बाहेर काढताना कशी तुमच्या मनाची घालमेल होते किंवा ही प्रकरणं एवढी का घडतायत असं वाटतंय तुम्हाला? आता जी आमच्याकडे प्रकरण येतात तुम्ही म्हणालात तसं त्याला थोडीफार प्रेमाची किनार असते. जसं मी मगाशी सांगितलं की लिव्ह इन हा जो प्रकार वाढत चाललेला आहे आपल्याकडे, ते फिजिकल झालेले असतात, मानसिकदृष्ट्या गुंतलेले असतात, भावनिकदृष्ट्या गुंतलेलं असतं. मुळात जेव्हा ते आमच्याकडे येतात तेव्हाच डिप्रेशनमध्ये असतात की मला जगायचं नाही. पण त्यांना कुठेतरी पोलिसांनी किंवा मैत्रिणीने सल्ला दिलेला असतो. बऱ्याच वेळेला आई वडील घेऊन येतात आमच्याकडे हिला जरा समजावा म्हणून. अशा वेळेला त्या मुलीला भावनिकदृष्ट्या पहिल्यांदा त्यातून बाहेर काढणं
हे जास्त महत्त्वाचं असतं. मुलांचं आता कसं आहे, कुठेतरी चुकलं किंवा आता जसं की आमच्याकडे एक प्रकरण असं होतं की त्या मुलाने लगेच दुसरी मैत्रिणीबरोबर रिलेशनशिप सुरू केली. जी मुलगी होती ती अगोदरच्या मुलीची बेस्ट फ्रेंड होती. ओके. तिथे या मुलीचा राग वाढत चालला आणि त्या रागातून ती गुन्हा दाखल करायचा म्हणून आमच्याकडे आली होती. आमच्याकडे गुन्हा दाखल होत नाही. ओके. मग त्यातून तिला पुढचे आम्ही संभाव्य धोके होते ते समजावून सांगितले की तिची होणारी नंतर मानसिक चिडचिड असेल किंवा बाकी सगळे विषय असतील, तिच्या आईवडिलांची होणारी त्यामध्ये फरकपट असेल किंवा त्यांना होणारा त्रास असेल, हो तिने आधी हा सगळं समजून घेणं जास्त गरजेचं आहे. आमच्याकडे येणाऱ्या प्रकरणांमध्ये बेसिकली आम्ही काउन्सिलिंगच करतो. तिला त्यातून बाहेर काढून तिला तिचं करिअर, तिचे आई वडील, तिच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या व्यक्ती यांच्याशी लिंकअप करून किंवा ह्यांच्याबद्दल विचार करण्यास भाग पडतो. बऱ्याच वेळेला तिच्या आई वडिलांना बोलवून घेतलं जातं. काही गैरसमज असतात, त्यातून त्या तिघांचं कुठेतरी ते नातं तुटलेलं असं म्हणणार नाही, पण बिनसलेलं असतं आणि मग शेअरिंग कमी झालेलं असतं. त्यांच्यातले गैरसमज दूर करून त्यांच्यामध्ये पुन्हा युनियन करण्याचा प्रयत्न करतो. जसं मी मगाशी म्हटलं की 4 वर्षापूर्वी भेटलेला मुलगा जास्त महत्त्वाचा वाटायला लागतो. मुलींनी मुळात आधी मी प्रत्येक मुलीला हे सांगेन की साहजिक आहे कोणी आपल्या आयुष्यात येणं आणि ते निघून जाणं हे साहजिक आहे, पण त्या गोष्टीमध्ये आपण आपलं आयुष्य खराब करून घेणं हे कितपत योग्य याचा मुलींनी किंवा मुलांनी सुद्धा विचार करणं जास्त गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण आपलं आयुष्य खराब करण्याचं ठरवतो किंवा आपण आपल्या मनावरती ते प्रेशर आणतो, कुठेतरी आपल्या मागून आपली पाठीमागे असणारी भावंड त्याचं अनुकरण करत असतात, आपले आई वडील त्या डिप्रेशनमध्ये येत असतात आणि सगळा त्रास हा पूर्ण कुटुंबाला भोगावा लागतो. आमचा प्रयत्न हाच असतो की त्यातून तिला बाहेर काढणं, त्यातून तिला पॉझिटिव्हिटी दाखवणं, त्या मुलाचा विचार बंद करून तिचे आवडते छंद तिने जोपासावेत किंवा त्याने एखाद्या गोष्टीला नकार दिलाय तर त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करावी. बऱ्याचशा मुलांचं असं म्हणणं असतं की 4 वर्षापूर्वी ती व्यवस्थित होती, आत्ता तिचा स्वभाव बदलत चाललाय जो मला पटत नाही. आमचाही त्याला प्रश्न असतो, 4 वर्षापूर्वी तुला जाणवलं नाही जेव्हा सुरुवात होती तेव्हा? मुलींनी त्याच्याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे की आपल्याला एखाद्या गोष्टीचा नकार मिळालाय तर तो निगेटिव्हली नाही घ्यायचा, तो पॉझिटिव्हली घेणं जास्त मिळेल. का मिळाला आणि मग मी त्यातून काय टॅकल करू शकते आणि मी काय बदल करू शकते याच्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेट केलं तर हे बाकीचे मला वाटतं त्यांच्या मनात येणारे विचार कमी होतील. आणि जिथे त्यांना वाटतंय की नाही आपण कुठेतरी मानसिकदृष्ट्या सावरण्यासाठी कमी पडतोय, तिथे त्यांनी काउन्सलरची मदत घ्यावी. मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेण्यात सुद्धा काहीच हे नाही, तिथेही ते जाऊ शकतात. पॉझिटिव्हली त्यांच्यावरती काउन्सिलिंग होऊ शकतं आणि त्या ह्या प्रकारातून बाहेर पडू शकतात. पाचेकर साहेब, मला एक सांगा की एकंदरीत आपण जी चर्चा करतोय तर अशा ह्या जेव्हा अवतीभोवती आपल्या घटना घडतात तेव्हा अशा घटनांकडे केवळ आपण ती एखादी दुर्दैवी घटना म्हणूनच बघावं की त्यातून काय आपण समाज म्हणून काय धडा घेणार आहोत, काय सांगाल? अशा ज्या घटना घडतात त्याच्याकडे फक्त घरात बसून ती दुर्दैवी घटना अशा प्रिंट मीडियातून, सोशल मीडियातून अशा प्रतिक्रिया देण्या एवढ्या त्या घटना नाहीत. ह्या घटना दिवसेंदिवस व्यापक स्वरूपात सामाजिक वातावरण खूप बिघडवत आहेत. समाज मनावर त्याचा फार मोठा परिणाम होत आहेत. अनेक आयुष्य अगदी सहजपणे उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे या घटनाकडे फक्त दुर्दैवी घटना म्हणून कानाडोळा करून चालणार नाही. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे या घटनाकडे समाजातील प्रत्येक घटकाने गांभीर्याने पाहणे गरजेचं आहे. आता मला तर असं वाटतं की सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जेव्हा विचार करता त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी अशा प्रकारची समुपदेशन केंद्र ज्याच्यामध्ये जे खरे ट्रेन समुपदेशक आहेत, जे अनुभवी समुपदेशक आहेत, जे MSW आहेत, जे मानसोपचार तज्ज्ञ आहेत, ज्यांनी मानवी सायकॉलॉजीचा मानसशास्त्राचा अभ्यास केलेला आहे, अशा प्रकारचा सेटअप आता उभारण्याची गरज आहे आणि शासनाने या बाबतीत विचार केला पाहिजे. आता ही जी सुरुवातीला जो विषय झाला महिला बालकल्याण विभाग आणि आमच्या संस्थेला जे सेंटर दिलेलं आहे ज्याचं काउन्सिलिंग अर्पिता मॅडम आणि दुसरे एक तृप्ती धुरी म्हणून करतात ते सावंतवाडीत आहेत. दुसरं एक समुपदेशन केंद्र कणकवलीत आहेत जे उमेश गावणकरांची संस्था चालवते. तिसरं एक समुपदेशन केंद्र कुडाळात आहेत जे तिथलं महिला मंडळ चालवतं. पण वेंगुर्ल्यामध्ये समुपदेशन केंद्र नाही आहे, दोडामार्गमध्ये समुपदेशन केंद्र नाही आहे, वैभववाडीला समुपदेशन केंद्र नाही आहे. माझ्या मते मालवणला ती बॅरिस्टर नाथपै होतं ते चालू होते पण त्यांची आत्ता स्थिती काय मला माहीत नाही.
पण प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी अशा प्रकारच्या समुपदेशन केंद्राला शासनाने त्वरित मान्यता दिली पाहिजे. याचं कारण असं अनुभवावरून सांगतो, आमच्या या समुपदेशन केंद्रामध्ये आत्ता जो आकडा आहे, जे दोडामार्ग, वेंगुर्ला आणि खुद्द सावंतवाडी या शहरातील अशा केसेसचा आकडा 1200 क्रॉस झालेला आहे. आता त्याचा एक सक्सेसिव्ह रेट काय आहे, त्याची यशोगाथा अनेक आहेत, पण काही विषयामध्ये त्याच्यात यश मिळालं नाही. तरीसुद्धा आमच्या सेंटरच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात अतिशय चांगले सकारात्मक परिणाम, जो शासनाचा उद्देश आहे, जे ऑब्जेक्टिव्ह आहे त्या खात्याचं, ते फुलफिल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून या अशा घटनाकडे दुर्दैवी घटना एवढं म्हणून न थांबता शासन, सामाजिक संस्था, समाजातले इतर सगळे घटक आणि समाज माध्यमं याने हा विषय अतिशय गांभीर्याने घेण्याची गरज आहे. तरच या विषयामध्ये जो आता व्यापकपणा आलेला आहे, म्हणजे विषय मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, इतके वाढलेले आहेत की काही विषय हे तथाकथित प्रतिष्ठेच्या विषयामुळे ते पुढे येत नाही. ते अनेक युवक युवतींचा जो कोंडमारा होतोय की मी हा विषय घेऊन समजा या समुपदेशन केंद्रामध्ये गेलो, कारण आमच्याकडे खूप गुप्तता असते, प्रतिष्ठेचा विषय, गुप्तता असते, सिक्रेसी असते, कुठचंही नाव वगैरे लीक करता येत नाहीत, तिथं कुठंही तुम्हाला माहिती देता येत नाही कशाची, त्याला बंधन आहेत, शासनाचे कडक नियम आहेत, त्यामुळे तो विषय नाही आहे. तरीसुद्धा अशी घटना घडल्यानंतर आत्ता माझा कोंडमारा होतोय, माझ्या डोक्यामध्ये विचारांचं थैमान आहे, मी आता कुठंतरी ओपन झालं पाहिजे. अशा प्रकारचा कुठंतरी एक आसरा, आशेचा किरण जो आमच्या या समुपदेशन केंद्राने शासनाच्या माध्यमातून सावंतवाडी पोलीस स्टेशनच्या आवारात उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याच्यामधून अनेक काही प्रकरणं आम्ही स्थिरस्थावर केलीत, भविष्यातही आमचा तो प्रयत्न राहील. त्यामुळे माझी विनंती आहे की प्रत्येकाने अशा घटनेकडे दुर्लक्ष न करता अशा घटनेकडे आपण मदत केली पाहिजे. आपण त्या घटनेमध्ये इन्व्हॉल्व होऊन जे काही आपल्याला करता येईल ते केलं पाहिजे. खरं तर बऱ्याच विषयावर आपली चर्चा झालेली आहे आणि मुद्देच देखील समोर आलेले आहेत. चर्चेच्या अगदी शेवटच्या टप्प्यात माझा तुम्हाला दोघांना एकच प्रश्न, तो म्हणजे असा आहे की ह्या चर्चेतून मला एक सांगा की असा एक तरुण किंवा एखादी तरुणी जिचं पूर्ण आयुष्य संपलेलं आहे असं त्याला वाटतं आहे, आजच्या घडीला ती विचार करते की मला जीवनच संपवायचं आहे, मला जगायचं नाही, तर असा एखादा तरुण किंवा तरुणी जर आत्ता या क्षणी तुमच्या समोर आले तर एका वाक्यात, एका विषयात त्याला तुम्ही काय सांगा? मुळात यश अपयश हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतं, पण परमेश्वराने आपल्याला सुंदर जीवन दिलेलं आहे आणि ते जास्तीत जास्त सुंदर कसं बनवता येईल याचा त्याने विचार केला पाहिजे. जी नकारात्मकता आहे, ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत, ज्या गोष्टी घडत त्या गोष्टी पाठी ठेवून एक सकारात्मक पुढे घेऊन अशा तरुण तरुणीने आपल्या सुंदर आयुष्य फुलवलं पाहिजे, जगवलं पाहिजे, हाच आम्ही संदेश देऊ शकतो. मला वाटतं जेव्हा एखाद्या तरुण तरुणीची कोणत्याही व्यक्तीच्या मनात जेव्हा हा विचार येतोय टोकाचा, तर जसं सर म्हणाले आयुष्य हे एकदाच मिळतं, वारंवार मिळत नाही. आणि जर त्यातून बाहेर पडायचं असेल तर त्यांनी समुपदेशन म्हणजेच काउन्सिलिंगची मदत घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपण कुणाकडे तरी मदत मागतोय म्हणजे हा कमीपणा नाही, तर आपल्याला गरज आहे, आपल्याला आयुष्य काहीतरी सुधारायचं आहे, काहीतरी बदल घडवायचा आहे, या भावनेतून त्यांनी नक्कीच काउन्सिलिंगची मदत घ्यावी. आपल्याकडे महाराष्ट्र शासनाची टेलिमानस म्हणून एक ऑनलाईन कॉलिंग सुविधासुद्धा उपलब्ध आहे, ते तिथे कॉल करू शकतात आणि तिथून तज्ज्ञ मानसोपचार तज्ज्ञ किंवा तज्ज्ञ काउन्सलर त्यांचं म्हणणं ऐकून घेतात आणि त्यावरती त्यांना मार्गदर्शन करतात. काउन्सिलिंग घेणं हा काही कमीपणा वाटू नये असं मला वाटतं. प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यामध्ये काउन्सिलिंगची गरज पडते, प्रत्येक यशामध्ये अपयशामध्ये. त्यामुळे जेव्हा कधी तुमच्या मनात हा विचार येईल की मला आता काही माझ्या आयुष्यात उरलेलं नाही, मुळात असं कुठेच नाही की आपल्या आयुष्यात काही उरलेलं नाही. जिथे आयुष्य संपतं तिथे आपण फिनिक्स पक्षाप्रमाणे आपल्या आयुष्याची एक नव्या उमेदीने सुरुवात करू शकतो आणि ती केलीच पाहिजे असं माझं म्हणणं आहे. प्रत्येक निगेटिव्ह गोष्टीला जेव्हा तुम्ही पॉझिटिव्हली घ्याल तर कुठेतरी तुम्ही यशाच्या आसपास पोहोचाल असं मला वाटतं. मग ती आर्थिक समस्या असू दे, मानसिक असू दे, सामाजिक असू दे, प्रत्येक गोष्टीतून टॅकल करता आलं पाहिजे. तुम्हाला नाही येत असेल तुम्ही बिंदासपणे आमच्याकडे या काउन्सलर्स आहेत, मानसोपचार तज्ज्ञ, तुम्ही त्यांची केव्हाही मदत घ्या. पण आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेणं हे त्यावरचं उत्तर नाही. कारण आपण आयुष्य संपवतो त्याच्या मागे जी चर्चा होते ती खूप विचित्र असते.
आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण करणं आणि आपलं आयुष्य जगून झाल्यानंतर लोकांनी आपल्याबद्दल सकारात्मक बोलणं हे जास्त महत्त्वाचं आहे, ना की लोकांनी काहीतरी वेगळ्या विषयावर चर्चा करणं. त्यामुळे आयुष्य संपवण्यापेक्षा पुन्हा एकदा आयुष्याकडे पॉझिटिव्हली बघा. नाही लागलं तर आम्ही काउन्सिलर म्हणून आहोतच. खरंच एकूणच या चर्चेतून एक गोष्ट समोर येते, ती म्हणजे समस्या कोणतीही असू दे, त्या समस्येवर जर पर्याय शोधायचा असेल किंवा त्या समस्येतून बाहेर पडायचं असेल तर संवाद हा एक दरवाजा कायमच उघडा असतो. आणि त्यासाठी अशी समाजामध्ये अनेक माणसं आहेत, मग ती अशा पद्धतीची जी समुपदेशन करणारी माणसं असतील किंवा नकुल पालसेकर सरांसारखी सामाजिक कार्यकर्ते असतील, ते नेहमी संवाद करत असतात. त्यामुळे संवाद हाच एक महत्त्वाचा उपाय आहे. त्यामुळे हा दरवाजा सर्वांनीच संवादाचा उघडा करणं, उघडा ठेवणं हे देखील आजची काळाची गरज आहे. कोणत्याही समस्येवर किंवा कोणत्याही अडचणीवर आत्महत्या हा पर्याय नाही आहे, हे उत्तर नाही आहे. तर संवादातून अनेक गोष्टी घडू शकतात, आयुष्य घडू शकतं. त्यामुळे यासाठी संवाद करा, हाच आजच्या ह्या चर्चेतून याचा उत्तर असेल असं मला वाटते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही फक्त एकट्याची जबाबदारी नाही आहे, तर आता अशा काही समस्या आपल्या अवतीभोवती ह्या घटना घडत असतात, अगदी जाता येता ह्या समोर आपल्या दिसत असतात. त्यामुळे प्रत्येकाने अशा व्यक्तीसोबत संवाद करणं गरजेचं आहे, त्याच्याशी बोलणं देखील फार गरजेचं आहे. त्यामुळे मी तर म्हणेन की ही एकट्याची जबाबदारी नाही, तर ही आज आपला समाज म्हणून ही एक आपली सामूहिक जबाबदारी आहे असे देखील मला वाटते. मी खरंच आजच्या या अत्यंत गंभीर संवेदनशील विषयावर तुम्ही खरंच आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलात. त्यामुळे नक्कीच आपण इथे थांबतो आहे. तुम्ही पाहत आहात कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण 7 लाईव्ह. धन्यवाद.